तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. संपूर्ण विश्वाला दुःख मुक्तीचा मार्ग दाखवणारे महाकारुणिक विश्ववंदनीय जगद्गुरु तथागत सम्यक संबुद्ध यांना त्रिवार वंदन करते. तसेच आपल्या सर्वांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारे प्रत्येकांच्या उज्ज्वल जीवनाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी नमन करते. धम्मसागरच्या समूह मुंबई यांच्या माध्यमातून धम्मपद अट्टकथा व गाथा या साप्ताहिक मालिकेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, पाली स्कॉलर व पाली साहित्य व बौद्ध धम्माचे अभ्यासक, त्याचबरोबर धम्मसागरच्या समूहातील आयोजक आणि प्रत्येक साप्ताहिक मालिकेत उपस्थित असणारे सर्व श्रद्धावान उपासक उपासिका व पाली विभागाचे विद्यार्थी, त्या सर्वांना माझा नमो बुद्धाय, जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपल्या त्रिरत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने नूतन मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी त्रिशरण म्हणावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू 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 साधू. आजचे मार्गदर्शक आहेत माननीय सिद्धार्थ लभाणे सर. सर यांचा परिचय मी थोडक्यात देऊ इच्छिते. सर BE केमिकल इंजिनियर आहेत. 1991 मध्ये MPSP परीक्षा उत्तीर्ण होऊन आरोग्य संचालन सहसंचालक या पदावर कार्यरत होते. 2019 मध्ये सर सेवानिवृत्त झाले, पण सरांचे समाज कार्य खूप जास्त आहे. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटर अवेलेबल केले. तसेच 4 डिसेंबर 1984 भोपाळ गॅस कांड त्यावर त्यांचे रिसर्च पेपर सादर केले आणि त्यांनी शासनाला सहकार्य केले. सरांनी बुद्धिस्ट केव आणि स्तूपा यावर त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. सरांची धम्मपद अट्टकथा मध्ये बरेच लेक्चर पण आहेत. सर आता रिसेंटली आंबेडकर थॉट करत आहे. मागील महिन्यातच तीनचे भवन विहारामध्ये त्यांनी स्तूपाबद्दल खूप सुंदर माहिती दिलेली. तर सरांचं खूप मोठा परिचय आहे, पण मी थोडक्यात आटपते आणि सरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आजचे व्याख्यान क्रमांक 416 ते 418 आहे. त्यात ज्योती कथ थेरवत्तू आणि नटपुत्तक थेरवत्तू अशी गाथा आहे. तर सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या लेक्चरला सुरुवात करावी. नमो भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सगळ्या उपासक उपासिकांना सगळ्यांना नमो बुद्धाय आणि जय भीम. आणि उद्या 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, त्यानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आज ज्या आपण अट्टकथा घेणार आहोत, गाथा आणि अट्टकथा, ज्योतिक थेरवत्तू, नटपुत्तक थेरवत्तू आणि नटपुत्तक थेरवत्तू, 2दा म्हणजे ह्या 2 गाथा आहेत. आपण ते ऐकणार आहोत यांच्या धम्मसाकच्याच्या माध्यमातून.
तर गाथा क्रमांक 416 ते 418. तर गाथा क्रमांक 416 बघा काय आहे. योधं योधतणं पहत्वानं अनागारो परिभज्ये तणाभव परीक्षिण तम अहं ब्रूमी ब्राह्मणं ते. तर काय म्हणतात बुद्ध, योध जो कोणी तणहं पहंत्वानं, तणहा जी आहे ती काढून टाकून, पहंत्वानं म्हणजे सोडून देऊन, अनागारो परिभज्ये म्हणजे तो अनागारिक होतो, म्हणजे स्वतःचं घर सोडून देतो आणि परिव्रज्या घेतो. तणा भव आणि परीक्षिण 3 शब्द आहेत तिथे. तणा भव परीक्षिण, जी तृष्णा आहे आणि तृष्णेतून निर्माण होणारं भव, बिकमिंग जी प्रोसेस आहे, दुःखाची निर्मितीची जी प्रोसेस आहे ती कशी झालेली आहे, परीक्षीण, क्षीण झालेली आहे. तर अशा व्यक्तीला, ज्याच्या ह्या तणा भव आणि परीक्षीण झालेल्या आहेत, अशा व्यक्तीला मी काय म्हणतो, ब्राह्मण म्हणतो. तर या गाथेचा मराठी अर्थ बघू आपण एक सोबतच. जो तृष्णांचा निपात करून बेघर होऊन प्रवज्जित झाला आहे, ज्याचे तृष्णा आणि भव अतिक्षीण झालेले आहेत, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो. ही गाथा क्रमांक 416. 417 क्रमांकाची गाथा आहे. हित्वा मानुसकं योगं दिप्पं योगं उपजगा सब्ब योग विसंयुक्तं तम अहं ब्रूमी ब्राह्मणं ते. काय म्हटलेलं आहे, हित्वा म्हणजे याच्यामध्ये पण त्यांनी सोडून दिलेलं आहे. काय सोडून दिलेलं आहे, मानुसकं योगं, माणसाशी रिलेटेड असलेल्या ज्या आसक्ती आहेत, योगं जे अटॅचमेंट आहे, योगं ती सोडून दिलेली आहे. आणि दिव्य योगं उपजगा म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या व्यतिरिक्त जे दिव्य सुख आहे किंवा दिव्य अटॅचमेंट आहेत किंवा आसक्ती आहे, ज्याला आपण आपल्या सामान्य भाषेत स्वर्ग सुख म्हणतो, अशा पद्धतीचं आता या ठिकाणी स्वर्ग न घेता दिव्य सुखच म्हणूया आपण. आणि अशा सुद्धा सुखाला त्यांनी उपजगा, उघडून फेकलेला आहे. तर सब्बयोग म्हणजे सगळ्याच प्रकारच्या ज्या अटॅचमेंट आहेत त्या काय केलेल्या आहेत, विसंयुतन म्हणजे संयुतांच्या विरुद्ध, विसंयुतन म्हणजे डिटॅच केलेल्या आहे, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो असं तथागत या गाथेमध्ये म्हणतात आहे. त्याचा मराठी अर्थ इकडे आपण बघूया एक सोबत. ज्याने लोकीय सुखांचे संबंध तोडले आहेत म्हणजे अटॅचमेंट तोडलेले आहेत, जो दिव्य सुखाच्या पलीकडे गेलेला आहे, जो सर्व आसक्तीपासून मुक्त झालेला आहे, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो. तर ही दुसरी गाथा आणि त्या गाथेचा अर्थ. तिसरी गाथा आहे परत नटपुटक ठैरवचू, त्याच व्यक्तीच्या बाबतीत आहे. नट म्हणजे आता आता तुमच्या लक्षात येईल की नट हा पाली शब्द आहे, जो मराठीमध्ये जो नट म्हणतो किंवा जो आर्टिस्ट असतो, जो कलाकार असतो, अभिनय करणारा, त्याला पालीत सुद्धा नट म्हटलं जातं. तर या गाथेला आपण वाचू आधी. हित्वा रतींच अरतींच सीतीभूत निरुपधी सब्बलोका अभिभू वीरं तम अहं ब्रूमी ब्राह्मणं. तर हित्वा म्हणजे परत तोडून टाकणे, सोडून देणे. काय सोडून देणे, रतींच आणि अरतींच. जे रती म्हणजे जो सेन्शुअल प्लेजर्स मध्ये रत झालेला आहे, म्हणजे पूर्वीसारखाच मिनिंग पण वेगळ्या प्रसंगी असल्यामुळे वेगळे शब्द वापरलेले आहे, पण अर्थ तोच आहे. रत असलेला व्यक्ती आणि अरत व्यक्ती. आता अरत म्हणजे कोण, की ज्याला सेन्शुअल प्लेजर्स नाही आहेत, म्हणजे त्यांनी डिटॅच केलेले आहेत आणि तो काय केलेला आहे, तो विरक्त झालेला आहे. आता विरक्त झाल्यानंतर सुद्धा त्याच्याही पलीकडे जाऊन, म्हणजे तो रत आणि अरत नाही आहे, त्याच्याही पलीकडे जाऊन तो कसा झालाय, स्थितीभूत. स्थितीभूत म्हणजे तो परिशांत झालेला आहे, म्हणजेच निब्बाणाला प्राप्त झालेला आहे. निरुपदी, त्याला कुठल्याही उपधी नाहीत, म्हणजे कुठल्याही परत अटॅचमेंटचाच हाच अर्थ येतो, त्याला कुठल्याही रत आणि अरतच्या कुठल्याही अटॅचमेंट शिल्लक राहिलेल्या नाही आहेत. सब लोका अभिभू, या सर्व लोकांवरती त्यांनी काय केलेला आहे, विजय मिळवलेला आहे, अभिभू. आणि असा तो वीर ज्याने संपूर्ण विश्वावर आणि स्वतःवर तर मिळवलेलाच आहे, पण संपूर्ण विश्वावर जो विजय मिळवलेला आहे, असा तो वीर, अशा वीराला मी ब्राह्मण म्हणतो. तर अशी ही तिसरी आहे. याचा सलग अर्थ असा आहे,
जो आसक्ती आणि विरक्ती याच्या पलीकडे जाऊन परिशांत आणि निरासक्त झालेला आहे, ज्याने सर्व लोकांवर विजय मिळवलेला आहे, अशा वीराला मी ब्राह्मण म्हणतो. या ठिकाणी ज्या ब्राह्मण वर्गामध्ये सगळ्या व्यक्तीला बुद्धांनी ब्राह्मण म्हटलेलं आहे. तर बरेचदा काय होतं की ब्राह्मण या शब्दाला खूप आक्षेप आलेला आहे. विशेषतः जे धम्मपद अभ्यासतात, जे ट्रान्सलेशन करून अभ्यासतात, तर ब्राह्मण म्हटलं की एक प्रकारचा वेगळा भाव आपल्या मनात निर्माण होतो. पण आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे की अत्यंत श्रेष्ठ व्यक्तीला बुद्धांनी ब्राह्मण म्हटलेलं आहे, स्वतःला सुद्धा ब्राह्मण म्हटलेलं आहे. हे आता नव्याने सांगायला नको, पण काही उपासक उपासिका नवीन आलेल्या आहेत आणि असतीलही, यापूर्वी पण ऐकल्या असतील, पण त्यांच्यासाठी पण एक थोडंसं रिव्हिजन म्हणून सांगतो. तर अशा ह्या 3 गाथा आपण बघितल्या. या गाथांचा आपण एक एक करून अट्टकथा बघूया. तर पहिली अट्टकथा आहे, ज्योतिक थेर वत्तु योध तणहं ती इमंग धम्म देशनम. पहिलं जी होती ती योध तणापासून सुरू होणारी जी 416 ची गाथा आहे, त्या संदर्भाने हे आलेलं आहे. इमंग धम्म सत्ता वेळुवने विहरंतो ज्योतिक थेर आरंभ कथेसी. तर ही धम्मदेसना कुठे दिलेली आहे? वेळुवनामध्ये असताना. तर त्या ठिकाणी ज्योतिक थेर या थेरांच्या बाबतीमध्ये ही अट्टकथा आलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे की वेळुवन म्हणजे अजातशत्रूचा एरिया, नाही का, मगध राज्य. तर त्या संदर्भामध्ये ही कथा कशी पुढे पुढे जाते ते बघूया. अजातशत्रू कुमारो ही देवदत्तेन सद्दी एकतो हुत्वा पितरं घातेत्वा राज्ये पतिष्ठितो. हा अजातशत्रूला आपल्याला माहिती आहे की देवदत्तानी त्याच्याशी हात मिळवणी करून त्याला बिघडवून काय केलं की अजातशत्रूला त्याच्या वडिलांना ठार मारायला सांगितलं आणि ठार मारल्यानंतर स्वतः तो राजा झालाय अजातशत्रू. आणि आता हे राजा झाल्यानंतर तो शांतपणे राज्य करत नाहीये. आता त्याच्या कारवाया कशा सुरू आहेत हे बघा आता पुढे. तर तो काय, त्याच्या मनात काय विचार येतो बघा. ज्योतिक सेठीस महापासाद गणेशस्वामी. तर त्याच्या राज्यामध्ये, मगध राज्यामध्ये ज्योतिक नावाचा श्रेष्ठी, ज्याचा महाप्रासाद होता, अति सुंदर महाल होता, की ज्या महालाची राजाला सुद्धा हेवा वाटेल इतका प्रचंड आणि इतका सुंदर महाल होता. तर गणेश स्वामी तो महाल सुद्धा मला पाहिजे. महाल मिळवणार, इस्लामी आहे म्हणजे मिळवणार, भविष्यामध्ये मिळवणार, भविष्य काय येतो इथे. ती युद्ध सज्जो निखमित्वा मणिपाकारे सपरिवारस अत्तनो छायन दिसवा. तर तो काय केला, युद्धाने सज्ज झाला, म्हणजे त्यांनी आपले सगळे सैन्य घेतलं आणि निघाला निखमित्वा. मग काय झालं की तो त्याच्या राजमहालाकडे आला ज्योतिक शेट्टीच्या. आणि काय होतं की मणिपा आकारे, तर सपरिवारास अत्तनु छायन दिसवा. तर त्या महालाच्या भोवतीच्या भिंतीवरती खूप सारे मिरर्स, काचेच्या वस्तू, मणी, हिरे जवाहरात इतके लावलेले होते, स्फटिक लावलेले होते. तर त्या स्फटिकांच्या, त्या आरशांच्या आणि त्या काचांच्या मध्ये त्यांच्या सैन्याचं, म्हणजे हा जो अजातशत्रू याच्या सैन्याचं रूप दिसत होतं. तर त्याला असं वाटत होतं की गहपतिको युद्ध सच्चे हुत्वा बलं आदाय निखंतो ती सल्लखत्वा उपगंतू न विसही. तर ती छायंग दिसवा, म्हणजे त्याला स्वतःच रिफ्लेक्शन आणि आपल्या सैन्याचं रिफ्लेक्शन त्या भिंतीवरच्या त्या कासांमध्ये दिसलं. आणि त्याला वाटलं की यांचं प्रचंड मोठं सैन्य आहे. तर उपगंतू न विसही, त्यांनी काही त्या राजमहालामध्ये प्रवेश करण्याची हिम्मत केली नाही. मग पुढे काय होतं, सेठी पिंग तंग दिसवा. आता जो सेठी आहे, तर तो सेठी जो आहे, ज्याचा जो महाल आहे, तो तंग दिवसं उपोसती को हुत्वा पातव भुत्त पातरासु विहारंगत्वा गंत्वा सत्तु संतिके धम्मं सुनंतो निसिन्न होती. तर तो व्यक्ती काय करतो, सेठी ज्योतिक सेठी उपोसत असल्यामुळे तो काय करतो, धम्म ऐकण्यासाठी विहारामध्ये जाऊन बसलेला असतो. ज्यावेळेस हा अजातशत्रू त्याच्या राजमहालावरती अटॅक करायला येतो, त्यावेळेस हा जो सेठी आहे, इकडे
विहारामध्ये बसलेला असतो. पठमे द्वार कोठके. मग आता तिकडे राजमहालात काय होतं बघा. पठमे द्वार कोठके आरक्षण गहेत्वा ठेतो पण यम कोळी नामं यख्खो तंग दिसवा. तर आता हा जो राजा आहे आणि त्याचं सैन्य ते काही आतमध्ये शिरलं नाही, पण तिथला जो द्वारपाल होता, जो यमकोळी नामक यक्ष, तो तिथला द्वारपाल होता आणि त्याला ते दिसलं सगळं त्यांचं सैन्य आणि तो राजा दिसला. तर तो विचारलं त्यांनी, कहा गच्छसी, कुठे चाललात तुम्ही? मग तो सपरिवारं विध्वंसेत्वा, काय कुठे तुमचे हे बरोबर दिसत नाही, तुम्ही आक्रमण करायला आलात हे समजून त्याने सपरिवारं विध्वंसेत्वा, पूर्ण परिवार म्हणजे पूर्ण सैन्य त्याचा काय केलं, सैन्याचा विध्वंस केला, मारून टाकलं. आणि जे काही शिल्लक होते दिसा विदिसासु अनुबंधी, म्हणजे जे काही सैन्य शिल्लक राहिलं ते घाबरून पळायला लागलं आणि पळणाऱ्या सैन्याच्या मागे यांचे या शेट्टीचे सैनिक लागले, अनुबंधी म्हणजे पाठलाग करणे. आणि हे सगळं पाहत राहिला तो अजातशत्रू. आणि मग काय केलं त्यांनी, अरे आता आपल्याला काही याचा राजमहाल घेणं शक्य नाही, आपलं तर सैन्य आणि सगळं मारून टाकलं. म्हणजे बघा किती विचित्र प्रकार आहे हा, की त्याचंच राज्य, त्या राज्यामधला जो श्रेष्ठी आहे त्याचा राजमहाल घ्यायला तो अजातशत्रू त्याच्यावरती आक्रमण करतो स्वतःच्याच राज्यामध्ये. तर अशा पद्धतीची एक अजातशत्रूची इथे एक पर्सनॅलिटी आपल्याला दिसते. तर मग राजा विहारं एव अगमासी, मग तो राजा काय करतो, ते सैन्य बिन्य जाऊ देतो आणि तो विहारात येतो. कुठल्या, ज्या ठिकाणी सेठी जो बसलेला असतो, ज्योतिक सेठी धम्म ऐकत बसलेला असतो, त्या ठिकाणी त्या विहारामध्ये तो येतो. ठीक आहे. अथ नंग सेठी दिसवावं. मग त्या सेठीला तो राजा दिसला. आता तो काय म्हणतो, की देवा, म्हणजे राजाला देव म्हणतात ना, की देवा, काय झालं देवा? मग तो म्हणतात ती वतवा उठायसना 88. मग तो सेठी आहे उठून उभा राहिला आणि विचारलं काय झालं. मग तो गहपती काय म्हणतो, गहपती किंग त्वंग तव पुरीसे मया सद्दी युज्यता ती आणा पेतवा इदा गम्मंग धम्मंग सुनंतो विय निसिन्नोती. म्हणजे तू काय केलं आहेस की मया सद्दी युद्धता, म्हणजे माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी तू काय केलं, तव पुरीसे, तुझे सगळं सैन्य तू माझ्या सैन्यासाठी माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी सगळं सज्ज करून ठेवलंस आणि तू स्वतः मात्र काय केलेलं आहे, धम्म ऐकायला वीय निसून नव्हती. वीय म्हणजे जसं काही तू दाखवतोयस वीय, की मी आपला नामानिळा इकडे धम्म ऐकायला आलेलो आहे. ऍक्च्युली तसं काही केलेलं नसतं श्रेष्ठीने. श्रेष्ठीचा तर उपवास असतो आणि त्यामुळे तिथे तो आलेला असतो. तर मग असं काही नाही असं सांगतो आणि मग पुढे काय म्हणतो बघा. आता श्रेष्ठी प्रश्न विचारतो त्याला, की पण देव मम गेह गणितू गतोती, तू काय माझं पूर्ण गेह म्हणजे ग्रहण करायला, म्हणजे कॅप्चर करायला तू गेला होतास का? तर तो म्हणतो राजा, हो गमित होती, गमित होती. मग म्हणतो की मम अनिच्छाय मम गेह गणितुम राजसहस्तंपी न शक्कोती देवा. ती म्हणजे देवा म्हणजे राजा माझ्या इच्छेच्या विरुद्ध अनिच्छाय माझं घर घेण्यासाठी राजसहस म्हणजे हजारो राजे जरी आले तरी तो माझा राजमहाल घेऊ शकणार नाही, हे तू लक्षात घे, असं तो सांगतोय अजातशत्रूला. म्हणजे तो किती मोठा म्हणजे बलाढ्य व्यक्ती असेल आणि किती तो काय म्हणतात संपन्न असेल यानी प्रॉपर्टीनी, किंवा त्याच्याजवळ जे धन दौलत होती तो किती मोठा व्यक्ती असेल, तर यावरून आपल्याला दिसून येतं. तर मग हा म्हणतो अजातशत्रू, सो की पण तवंग राजा भविष्यसी ती कुज्जी. आता याला राग आला, तर राग येण्याचा काही प्रश्नच नव्हता, हा तर पळून आला होता तिकडून. तर तरी पण त्याला तो कुज्जी काय राग आला, म्हणजे की पण तो राजा भविष्यसी, म्हणजे याचा अर्थ तुला राजा बनायचा आहे का, असं विचारतो. तर मग काय होतं, मग तो श्रेष्ठी म्हणतो ना राजा,
मम संतकं पण दसिक सुत्तंपी मम अनिच्छाय राजू ही वा चोरे ही वा गहेंतू न सकाती. म्हणजे मला राजा गिजा काही बनायचं नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात घे राजा, की मम संतक माझ्या परवानगीशिवाय दसिक सुत्तंपी म्हणजे सुतराम शक्यता नाही, हा शब्द वापरतो ना आपण, की सुताचा एक धागा सुद्धा माझ्या इच्छेशिवाय राजूही चोरेही वा गहेतू न सकती, राजा किंवा चोर सुद्धा घेऊ शकत नाही. इतका इतका मी त्याच्यासाठी समर्थ आहे माझ्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी. तर मग राजा बघा काय म्हणतो त्याच्यावरती, की पनाहं तम रुचिया गणित तेन ही देव इमामे दससु अंगुलीसु विसती मुद्दिका इमां तुम्हा न देमी. तर मग काय म्हणतो, की मी मग तू देऊ शकत नाही ना, म्हणजे मी तुझ्याकडून घेऊ शकत नाही कितीही शक्ती खर्च केली तर. मग असं कर ना, की तव रुचिया तुझ्या इच्छेनेच तू मला घर देऊन टाक ना तुझा महाल. म्हणजे अजून त्याची ती हौस केलेलीच नाहीये. त्याचा बंगला किंवा त्याचा जे राजमहाल मागण्याची. मग त्याच्यावरती श्रेष्ठी म्हणतो, तेनही देव इमे दसेसु उंगिलीसु विसती मुद्दिका. माझ्या ह्या 10 बोटामध्ये किती अंगठ्या आहेत? 20 अंगठ्या आहेत. आणि याच्यातली एकही अंगठी मी तुला देत नाही. तर ते त्या बंगल्याचं सोड, त्या राजमहालाचं तर सोडूनच दे. या माझ्या 10 बोटातल्या अंगठ्यातली एक अंगठी तू काढून दाखव मला. सचे सकोत गणत थाती. तुला शक्य असेल तर तू काढूनच दाखव. मग तिथेच ते त्यांचं हे दाखवलेलं आहे, टसल ज्याला म्हणतो, वाद. मग सोपन राजा भूमिय उक्कुटिक निषिदित्वा उल्लंघतो 18th हत्तन थान अभिरुयती. आता त्याला मार्शल आर्ट माहिती होती. अजाशत्रूला राजा आहे ना शेवटी. तर तो 18th हत्त म्हणजे 18 हात उंच हवेमध्ये उडाला आणि तिथे ठतवा. मग तिथे तो थांबला, स्थिर झाला आणि तिथून उल्लंघतो 80 हत्त ठाण अभिरुयती. मग तिथून 80 हात आणखी वर जाऊन तिथे थांबला आणि तिथून मग खाली डाईव्ह केलं त्यांनी. आणि मग काय म्हणतो, एवं महाबलो समानोपी इतो चित्तो च परिवर्तेतो एकं मुद्दिकंपी खंडितू नासकी. आणि मग तिथून डाईव्ह करून जो खाली येतो आणि त्याच्या हाताच्या ज्या मुठी आवळलेल्या असतात श्रेष्ठीच्या, त्याच्यातून तो एकही अंगठी काढू शकत नाही. अथ नंग सेठी. मग सेठी काय करतो, साटक पत्तर देवा, म्हणजे म्हणतात की देवा म्हणजे राजा असं कर, एक कापड अंथर. मग कापड अंथरतो जमिनीवर. मग वथवा अंगुलियो उजुका अकासी. मग त्यांनी काय केलं, एक कापड अंथरलं आणि सगळे बोट त्यांनी सगळी या मुठी सोडून दिल्या आणि असे हात बोट मोकळे केले. तर विसतिपी मुद्दिका लेखमेसू. त्यांच्या हातातल्या सगळ्या ज्या अंगठ्या आहेत ना, त्या गळून त्या साटकांवरती म्हणजे त्या कापडावरती पडल्या. तर मग अथ नंग सेठी. मग सेंटी काय म्हणतो, एवं देवं मम संतकं मम अनिच्छाय न सक्का गणितू. अशा पद्धतीने तू माझी एकही अंगठी काढू शकला नाहीस, की ज्या अंगठ्या मी अशाच या समोर जेव्हा टाकल्या तर त्या अशाच गळून पडलेल्या आहेत. पण तुझी ती ऐपत नाहीये माझ्या बोटातल्या अंगठी काढण्याची. तर माझ्या अनिच्छेशिवाय तू काहीच घेऊ शकत नाही. ती वत्वा रय्यो किरियाय उत्पन्न संवेगो. मग हे करत असताना त्याच्या मनामध्ये एक उत्पन्न संवेग निर्माण झाला. त्या श्रेष्ठीच्या मनामध्ये संवेग निर्माण झाला. पबजी तू मे अनुजान देवा. तो राजालाच म्हणतो की आता मला प्रवज्जा घ्यायची आहे. मी माझं संपत्तीला अटॅचमेंट नाहीये. तू मागतोयस, बळजबरी करतोयस म्हणून मी देत नाहीये, हे सांगत आहे तो. तर अनुजान मी देवा, तर मी आता प्रबंधित होतो, मला तुम्ही परवानगी द्या, असं म्हणून तो राजाला परवानगी मागतो. तो मग हा जो राजा आहे त्याला वाटतं की अरे वा, आता तर हा प्रबंधित झाला की जमलं काम आपलं. तर इमस मी प्रबंधिते सुखं पासादं गणिसामी. हा प्रवचित झाला की याचा प्रसाद मी गणिसामी कॅप्चर करणार.
ती चिंतेत्वा एकवचननेव, म्हणजे लगेच इन्स्टंटली तो म्हणता ओके तू प्रवज्जा घेऊन टाक, पण प्रवज्जा ही ती आह. मग काय होतं, सो सत्तू संतिके पबजित्वा न चिरस एवं अर्थ पत्वा ज्योतिकथेरो नाम अहोसी. यांनी प्रवज्जा घेतली, मग त्याची जी लेवल आहे बघा, त्यांची जी चित्ताची अवस्था म्हणजे किती मोठ्या अवस्थेला पोहोचलेला ह्या व्यक्ती आहे, की इकडे प्रवज्जा झाल्याबरोबर न चिरसेव काही काळातच तो अरहंत पत्वा, अरहंत पद त्याला प्राप्त झालं आणि त्याचं नाव राहिलं, नाव ठेवण्यात आलं तेरो नाम अहोसी. तस्स अरहंतं पत्त खणेव सब्बापी सा संपत्ती अंतरदायी. मग त्यांची जी सगळीची संपत्ती होती ती काय झाली, अंतरदायी, ती झाली हे झाली, नाहीशी झाली, अंतर्धान पावली. तप तंपिस सतुलकाई नाम भरी देवता उत्तर कुरुमेव नैसू. तर त्यांची जी पत्नी होती ती काय केली, सतुलकाई नावाची भरिया होती पत्नी, ती उत्तर कुरुम एव या देवतेकडे गेली. म्हणजे पत्नी सुद्धा म्हणजे त्याच्या कुठल्याही पद्धतीचे पत्नी त्याच्या हाती पडलेली नाही, संपत्ती तर नाहीच पडलेली. आणि अशा पद्धतीने जो अजातशत्रू आहे त्याला काहीही कुठल्याही गोष्टीचा त्याला काही लाभ झालेला नाही. तर मग काय होतं पुढे, आता हा अरहत झालेला आहे, ज्योतिकथेर अरहत झाले आहेत ते. अथेक दिवसं, एक दिवस काय झालं, भिक्खू तंग आमंत्रित्वा, मग भिक्खूंना बोलवून, मग तंग म्हणजे कोणाला, ज्योतिकथेरांना बोलवून काय म्हणतात, आऊसो ज्योतिक तस्मी पण ते पासादेवा इत्तियावा तणा अति. म्हणजे आता तुम्ही अरहत झाला आहात तर तुम्हाला तस्मी म्हणजे त्या पासादाचं, महालाचं किंवा इत्तिया तुमच्या पत्नीचं काही अजून तृष्णा किंवा अटॅचमेंट आहे का, तर ती पुच्छित्वा, ते विचारल्यावरती तो म्हणतात, ते ज्योतिकथेर म्हणतात, नथा ओसो, नाही आयुष्यमान भिक्खूंनो, मला असली कुठलीही आसक्ती नाहीये. ती उत्ते सत्थू आरोचेन्सू. मग सत्थू आरोचेसू म्हणजे हे सगळे सत्थूकडे गेले, म्हणजे बुद्धांकडे गेले भिक्खू, आणि काय म्हणाले, अयंग बनते अभूतं बत्वा अय्यंग बॅकरोती. हे जे ज्योतिकथेर आहेत ना, हे अय्यंग बॅकरोती हे काहीतरी खोटं सांगतायत किंवा विचित्र सांगतायत. अभूतं म्हणजे जे अद्भुत असं काहीतरी सांगतायत की मला कुठलीही पाथादाची किंवा इत्थियाची कुठलीही आसक्ती राहिलेली नाहीये, त्यांना ते खरं वाटत नाही. तर बुद्ध काय म्हणतात, नथेव भिक्कवे मम पुत्तस तस्मी तणा. तर नाही भिक्खूंनो, तो जो ज्योतिकथेर आहेत ते खरं बोलतायत, मम पुत्र, माझा पुत्र, याला कुठलीही तणा राहिलेली नाही आहे. ती मत्वा इमं गाथा माह अमा इमं गाथा आह. तर गाथावर अनुस्वार आहे आणि मग आह आहे, तर त्याचा गाथम माह झाले. ओके, तर ती गाथा आता जी म्हटली आपण पहिली, ती ही गाथा आहे. योधम तणहं पहंत्वानं अनागारो परिभज्य तणहा भव परिक्षीण तम अहं ब्रूमी ब्राह्मणं ती. आणि ही गाथा म्हटल्यानंतर देसना अवसाने बहु सोतापत्ती फल आदिनी पापुणींसू ती. तर देसना झाल्यानंतर बहु सोतापत्ती, खूप साऱ्या जणांना सोतापत्ती फल इत्यादीची प्राप्ती झाली. आणि या ठिकाणी ज्योतिकथेर वथू जी 34वी गाथा आहे, या ठिकाणी गाथा आणि अर्थकथा या ठिकाणी संपत आहे. आपण पुढच्या गाथेला वळूया. नटपुस्तक हेरवथू. तर जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे हा नटाच्या बाबतीत जो आर्टिस्ट आहे, कलाकार आहे, या बाबतीमधली ही अट्टकथा आहे. हित्वा ती इमं धम्म देशनं सत्था वेळुवने विहरंतो एक नटपुस्तक आरंभ कथेसी. तर नटपुस्तक जो आहे आर्टिस्ट, त्याच्या बाबतीमध्ये ही कथा बुद्धांनी वेळुवनामध्ये सांगितलेली आहे. तर हा जो नट आहे याबद्दल कसं पुढे पुढे आता आपल्याला बघायला मिळेल की
त्याच्या अटॅचमेंट कशा तुटतात ते आपण बघूया. सो किर एकं नटकिळं किळीयमानो विचरंतो सत्थु धम्म कथं सुत्वा पबजित्वा अर्हंत पापुणी. तर एक जो नट असतो तो किळीयमानो म्हणजे आपले गुण कलागुण सादर करून लोकांना हसवून किंवा लोकांची करमणूक करून विचरण करत असतो, आपली उपजीविका करत असतो आणि अतिशय प्रसिद्ध असतो तो. तर सत्तू धम्म कथन सुतवा एकदा त्याने बुद्धांची धम्मकथा धम्मदेशना ऐकली आणि ती ऐकून त्यांनी प्रवज्जा घेतली आणि प्रवज्जा घेऊन त्याला अरहत पद प्राप्त झालं. मग तस्मी बुद्ध प्रमुखेन म्हणजे बुद्धाचा जो प्रमुख आहे, बुद्धाचा प्रमुख नाही, बुद्ध स्वतः प्रमुख आहे. भिक्खू संघेन भिक्खू संघाचा जो प्रमुख बुद्ध हे कुठे निघाले? सद्दी पिंडाय पविसंते भिक्खू एकं नटपुत्तं किळंतं दिसवा. तर हा जो नटकिळ आहे, हा जो नट आहे, हा भिक्खू झालेला आहे आणि या भिक्खू सोबत इतरही भिक्खू आहेत आणि बुद्ध सुद्धा आहेत आणि हे सगळे विचरण करत आहेत पिंडपातासाठी. आणि पिंडपात करत असताना त्यांना एक दुसरा नटपुत्त दिसला जो आपली कला सादर करत होता. किळंतन दिसवा. किळंतन म्हणजे ही वॉज ऍक्च्युअली परफॉर्म आर्ट. ठीक आहे. त्यावेळेस मग इतर भिक्खू त्याला म्हणतात आऊसो एसतया किळत किळंत किळती. म्हणजे तुमच्यासारखाच हा सुद्धा वेगवेगळे किळत किळतन वेगवेगळ्या प्रकारचे खेळ करतो आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे अभिनय करतो आहे आणि अभिनय करून मग हे करत असताना नुखो ते एकदम सिनेहो. तो सिनेहो म्हणजे स्नेह किंवा अटॅचमेंट. तर तुम्हाला त्याबद्दल काही अटॅचमेंट आहे का? की एक काळी मी सुद्धा असाच नट होतो, मला लोक डोक्यावर घ्यायचे किंवा माझा किती जय जयकार व्हायचा, मी किती प्रसिद्ध होतो, किती माझं ग्लोरी होती. तर असं काही तुम्हाला वाटतं का? ती पुच्छित्वा नथी ती उत्ते. तो म्हणतो नाही, मला काहीच आता त्याचं मला आठवण पण येत नाही, मला कुठलाही स्नेह किंवा अटॅचमेंट या माझ्या प्रोफेशन बद्दल किंवा माझ्या प्रसिद्धीबद्दल अशी काही राहिलेली नाहीये. ती उठते अयन बनते अभूतं वत्वा अयन व्याकुरती. मग ह्या परत या ठिकाणी सुद्धा भिक्खूंना ते खरं वाटत नाही की हा जो भिक्खू आहे हा खोटं सांगतोय आम्हाला. तर खरं काय आहे ते विचारायला ते बुद्धांची चर्चा करतात. तर बुद्ध काय म्हणतात? सत्था तेसं कथं सुत्वा. ती कथा ऐकून त्यांचं डिस्कशन ऐकून काय म्हणतात? भिक्कवे मम पुत्तो सब योगे अतिकंतो. माझा जो पुत्र आहे हा जो नटपुत्त थेर आहे यानी सब्बयोगे सगळ्या पद्धतीचे अटॅचमेंट योगे अतिकंतो हे काय केलेले आहेत? पार केलेले आहेत. अतिकंतो क्रॉसओव्हर केलेले आहेत. ती वत्वा इमं गाथा आह. काय म्हणाले? हित्वा मानुषकं योगम दिव्यं योगम उपच्चगा सब योगम विसंयुतं तम अहं ब्रुवी ब्राह्मणं. मी अशाच व्यक्तीला ब्राह्मण म्हणतो ज्यांनी सगळ्या आसक्ती, दिव्य आणि मनुष्य लोकातल्या आसक्ती या सगळ्या सोडून दिलेल्या आहेत. त्याच्यातून तो विसंयुक्त झालेला आहे, डिटॅच झालेला आहे. अशा व्यक्तीला मी ब्राह्मण म्हणतो. देसना अवसाने बहु सोतापत्ती फल आदिनी पापुनिंसुती. तर ही देसना झाल्याबरोबर बहु सोतापन्य खूप साऱ्या लोकांना सोतापत्ती फल इत्यादी फलाचा लाभ झालेला आहे. इतकी छोटीशी ही कथा आहे. ही झाली 417 नंबरची गाथा आणि त्याची अट्टकथा. आता हाच जो नटपुत्तक थेर आहे याची पुढची गाथा आहे 36 नंबरची 36 नंबरची. तर हित्वा रती आणि अरतीची जी गाथा आहे आपली शेवटची 418ची त्याबद्दल आपण आता हे बघूया. तर इमंग धम्म देशना सत्था वेळवणे. आता ही तिसरी गाथा पण वेळवणातच बुद्धांनी म्हटलेली आहे. वेळवणे विहरंतो एकं नटपुत्तकं एवं आरंभ कथेसी. तर हाच जो नटपुत्तक आहे याबद्दल ही गाथा म्हटलेली आहे. घटना परत तीच घडलेली आहे पण दिवस वेगळा आहे किंवा प्रसंग वेगळा आहे. तर वत्थू पुरीम सदिस एव म्हणजे पुरीम म्हणजे पूर्वी घडलेली सदिस म्हणजे सिमिलर. सदिस म्हणजे सिमिलर.
पूर्वीच्या घटनेला सिमिलर घटना ही अशीच आहे, म्हणून त्याचं वर्णन खूप सारं या ठिकाणी केलेलं नाहीये. तर होतं त्याच पद्धतीचं घटना अशी आहे की हे चारिका करत असताना एक नट आहे, तो नट काहीतरी परफॉर्म करत होतो, आपली आर्ट दाखवत असतो आणि त्या ठिकाणी भिक्खू संघ जो आहे तो या नटपुत्ताला विचारतात की तुला याबद्दल तुझ्या या आधीच्या आयुष्याबद्दल या अटॅचमेंट बद्दल अजूनही स्नेह आहे का, अजूनही आसक्ती आहे का, किती गेलेली आहे? तर तो म्हणतो की नक्की माझी कुठलीही आसक्ती नाही आहे. तर इथं पण म्हणजे या ठिकाणी पण म्हणजे सुद्धा सत्ता काय म्हणतात, भिक्कवे मम पुत्तो रतींच अरतींच पहाय ठितो. रती आणि अरती ह्या सगळ्या त्यांनी सोडून दिलेल्या आहेत आणि तो कसा झालेला आहे त्याच्या पुढे जाऊन ठितो तो स्थिर झालेला आहे. ती वत्वा इमं गाथा आह. कुठली गाथा म्हटली आहे? हित्वा रतींच अरतींच सितीभूतं निरुपधिं सब्बलोका अभिभूवीरं तम अहं ब्रुवी ब्राह्मण. तर ही 418 क्रमांकाची गाथा, याचा अर्थ आपण छान बघून घेतलेला आहे. अशा प्रकारच्या ह्या 3 गाथा कथा आपण बघितल्या. आणि आता याच्याच अनुषंगाने आता इथे अठ्ठकथा संपलेल्या आहेत, पण याच पद्धतीने आपण आता अजून एक खूप इंटरेस्टिंग म्हणजे जे आतापर्यंत जे पैलू आपण बघितले धम्माचे, त्या अजून एक पैलू आपण बघणार आहोत या नटपुस्तक थैरवत्तूच्या माध्यमातून. तर आपण निश्चितपणे हे तुम्हाला गाथा आणि अर्थकथा आणि याचं विश्लेषण आता पुढे येणार आहे ते निश्चितच तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे आणि इंटरेस्टिंग आहेच, प्रश्नच नाही. तर रती अरती बद्दल थोडस ते याचं एक्सप्लेनेशन या अट्टकथेमध्ये आपण बघूया. तत्थम रतीन ती म्हणजे पंचकाम गुण रती. तर रती ज्याला म्हटलेलं आहे की जो कामगुणामध्ये जो रथ आहे त्याला म्हटलेलं आहे. आणि अरती म्हणजे जो अरण्यवासे उक्कुटितं, अरण्यवासे उक्किटितं म्हणजे तो अरथ झालेला आहे म्हणजे विरक्त झालेला आहे आणि तिथे विरक्तीमध्ये सुद्धा तो त्रासलेला आहे. उक्किटितं उत्कंठितं म्हणजे शेवटी विरक्त होऊन पुढे करायचं काय त्याने तो त्रासलेला आहे. तर या दोन्ही गोष्टी म्हणजे रथ आणि अरथ याच्या पलीकडे जाऊन तो जेव्हा त्याचं ध्येय साध्य करेल तेव्हाच त्याला अरथ होण्याचा फायदा आहे ना. नाहीतर नुसतंच विरक्त होऊन म्हणजे फ्रस्ट्रेट होऊन गेल्यासारखंच आहे ते अरथ होणं म्हणजे. पण त्या अरथ होऊन स्थितीभूतं जो झाला आहे म्हणजेच त्या स्थितीभूत या शब्दाचा अर्थ निभूतं, त्याला निब्बाण प्राप्त झालेला आहे. तर रती आणि अरतीला क्रॉसओव्हर करून जो निब्बाणाला प्राप्त झालेला आहे त्याला बुद्धांनी ब्राह्मण म्हटलेला आहे. आणि वीर या शब्दाचा अर्थ दिलेला आहे की वीरंतीतं एव रूपं सब खंडलोकं अभिभवित्वा. म्हणजे खंडलोक म्हणजे जे पंचस्कंद आहेत आपले जे रूप वेदना संज्ञा संखार आणि वियान हे सगळे पंचस्कंद आहेत दुःखाचे, याच्यावरती विजय मिळवलेला भवित्वा विजय मिळवून त्वा ठितंग तो विजय मिळून काय झालेला आहे, तो ठितंग थांबलेला आहे, स्थिर झालेला आहे असा तो वीर्यवंत. अशा वीरवंताला मी ब्राह्मण म्हणतो. अहं ब्राह्मण वदामी ती अथो या अर्थाने ते घ्यायचं आहे. देसनावसाने बहु स्वतःपत्ती फल आदीनी पापुणीन सुती. या ठिकाणी सुद्धा ही देसन ऐकल्यानंतर खूप जणांना स्वतःपत्ती इत्यादी फलाचा लाभ झाला. असं हे नटपुस्तक थैरवत्तू 36वी गाथा पूर्ण झालेली आहे. आणि आता मी म्हटल्याप्रमाणे एक नवीन पैलू आपण बघणार आहोत धम्माच्या बाबतीमध्ये, तो आहे तालपुट्ट सुत्त. तर तालपुट्ट सुत्तामध्ये पण हा नट आहे, ह्या नटाला बुद्धांनी कसं गाईड केलेलं आहे हे आपण बघणार आहोत. तर हे आपल्या या अट्टकथाच्या व्यतिरिक्तीच आहे, पण आपल्याला खूप सारं याच्यातून शिकता येणार लायक आहे. तर ही सुत्त खूप मोठं आहे. संयुक्त निकायामध्ये मोठे मोठे सुत्त आहेत, तर मी त्याला शॉर्ट करून जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच घेतलेलं आहे. तर एकं समयं भगवा सावित्तीय
सॉरी सावित्य नाही ते सवय झाली आहे. एकं समयं भगवा राजगहे विहरती वेळूने कलंदक निवापे. तर ते स्क्विरलचा जो बाग असते नाही का, तर त्या ठिकाणी ते वेळवनामध्ये त्या ठिकाणी राजगृहामध्ये बुद्ध विहार करीत असतात. तर अथको तालपुट्ट नटगामणी भगवंतन एतदवचो. त्या ठिकाणी हा जो नटगामिनी तालपुट्ट आहे, नटगामिनी म्हणजे नटाचा हेड ऑफ द आर्टिस्ट, प्रमुख आणि खूप काय म्हणतात त्याला ग्लॅमर असलेला असा तो तालपुटो. तर तो भगवंताकडे येतो, अभिवादन करतो आणि मग नंतर हळूच विचारतो, सुतंग मे बनते, मी ऐकलेलं आहे बनते की पुब्बकानन आचार्य 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 उप आचार्य नटानंग भासमानानंग. माझे जे पूर्वीचे उप आचार्य आहेत, आचार्य आहेत, या नटांनी काय केलेलं आहे, भासमानानंग मला सांगितलेलं आहे किंवा माझ्यापर्यंत ते आलेलं आहे. काय आलं, योसो नटो रंगमध्ये समज्जमध्ये सच्छालिकेन जनंग हा जन हासेती रमेती सो कायस्स भेदा परंगमरणा पहासानंग देवानंग सभ्य सहभ्यतं उपपज्जती. म्हणजे जो नट रंगमंचावरती समाजामध्ये समाजामध्ये किंवा इन द पब्लिक सच्चालिकेनं म्हणजे जे सत्य आहे त्याला अलिकेनं म्हणजे सत्य झाकून ठेवायचं, आणि एखादी गोष्ट जी नाही आहे सत्य, म्हणजे एखाद्या गोष्टीला जे दुःख आहे त्याला दुःख न समजता त्याला आनंद समजायला असं दाखवायचं, प्रिटेंडिंग, आणि त्याचा काय करायचा, एनहान्स करायचं, त्याला मोठं करून दाखवायचं. आणि त्या अभिनयाने सच्चालिकेनं सत्याला झाकून ठेवून नंतर जो अभिनय केलेला आहे त्याचा अर्थ आपण पुढे जाणू सच्चालिकेंचा. तर जन हासेती रमेती म्हणजे सगळ्यांना तो हसवतो, नंतर सगळ्यांना रममान करतो, एंटरटेन करतो, तो व्यक्ती सो कायस भेदा परंगमरणा म्हणजे आपल्या मृत्यूनंतर काय होतो, पहासानंग देवानंग सहभ्यतं उपपज्जती. म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे पुढच्या याच्यामध्ये कालावधीमध्ये तो काय करतो, पहासानंग देवानंग म्हणजे हास्य करणाऱ्या देवलोकामध्ये त्याचा जन्म होतो असं मी ऐकलेलं आहे. पुब्बकानंग माझ्या आचार्याकडून ऐकलेलं आहे. तर ते त्याला कन्फर्म करून घ्यायचं असतं बुद्धांकडून की बाबा असं असं आहे, आणि तो खूप खुशीत असतो की बुद्ध म्हणतील की अरे हो, तू इतकं एंटरटेन करतोय सगळ्यांना, तर निश्चितपणे तुला पहासान देव लोकच मिळणार आहे. तर अशी त्याची अपेक्षा असते. तर इदं भगवा मग किम आहाते, मग तो भगवंताला म्हणतो आपलं काय म्हणणं आहे भगवंता, नाही का. तर मग बुद्ध म्हणतात अलंगा म्हण तिठ्ठेत येतं. मग पुरे झालं, गा गा म्हणजे प्रमुख हा तिठ्ठते, तर तू थांब जरा, मा मग एतंग पुछ, मला काय विचारू नको, डोंट टेल मी, डोंट आस्क मी. मग परत द्वितीयंपी आणि तृतीयंपी हे पूर्ण आपण वाक्य गाळलेले आहे तिथे. तर तो पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारतोय की माझ्या मृत्यूनंतर मला देवाचं म्हणजे हास्य देवाचं हे मिळेल, जन्म मिळेल, हे तुमचं काय म्हणणं आहे असं बुद्धाला विचारतो. बुद्ध म्हणतात की मला काय विचारू नकोस तू. तर अपीच त्या अहं व्याकरी सामी, शेवटी बुद्ध म्हणतात की ठीक आहे, आता तू इतकं म्हणतोय तर शेवटी मी आता तुला सांगणारच आहे. तर मग पुब्बेखो गामणी सत्ता अवितरागा रागबंधन बद्धा. तर आता बुद्ध सांगत आहेत त्याला उत्तर त्या नटाला की पुब्बेखो आधीच ही जी लोक आहेत, ही जी जनता आहे, अवितरागा म्हणजे वीतराग नाही, कशी आहे, रागात गुरफटलेली आहे, अवितरागा. राग बंधन बद्धा म्हणजे ती आसक्तीच्या बंधनामध्ये बांधली गेलेली आहे. अवित दोषा दोष बंधन बद्धा म्हणजे ती दोषामध्ये सुद्धा, दोषाच्या बंधनात सुद्धा बांधली गेलेली आहे. आणि अवित मोह बंधन बद्धा, तिथं मोह विरहित तर नाहीच आहे, पण ती मोहाच्या बंधनामध्ये सुद्धा बांधलेली गेलेली आहे. तेच नटो ते संग नटो. मग नट काय करतो, अशा लोकांना जे राग दोष मोहामध्ये पूर्णपणे गुरफटलेले आहेत, बांधले गेले आहे,
एस तेसन नटो रंग मध्ये समज मध्ये ये धम्मा रजनीया ये धम्मा दोषनीया ये धम्मा मोहनीया ते उपसंहरती धियो सोमत्ताय. तर हा जो नट काय करतो की त्याच्यामधले जे रागदोष मोह आहे यांना कसं बलवान करता येईल, त्यांना कसं अजून जास्त एनहान्स करता येईल, त्यासाठी काय करतो, ये धम्मा रजनीया. रजनीया म्हणजे आसक्ती, डार्कनेस. तर असे जे डार्कनेस असलेले किंवा दोषाचे, मोहाचे हे जे आहेत, दोषनिया आणि मोह, हे उपसहरती भियो सोमत्ताय. भियोसो म्हणजे त्याला मल्टिप्लाय करतो, उपसहरती करतो, त्याला एनहान्स करतो. तर एक्झाम्पलच द्यायचं झालं या ठिकाणी, तर समजा एखादी नट आहे, एखादी आर्टिस्ट आहे. समजा आपण रागबंधनबद्धाचे एक उदाहरण घेऊ की जे लोक ऑलरेडी रागबंधनबद्ध आहे आणि एखादी नटी आहे ती स्वतःचा अभिनय करते आहे, पण तिने पोशाख असा घातलेला आहे की त्याच्यामध्ये आसक्ती निर्माण होईल किंवा लस्ट निर्माण होईल, अशा पद्धतीचं तिचे हावभाव आहे, तिचा पोशाख आहे, तिचं बोलणं आहे. तर त्यामुळे काय होतं की ती एंटरटेनमेंट तर होईलच, पण त्या एंटरटेनमेंटचा जो बेस आहे तो कसा आहे, रागाने भरलेला आहे, आसक्तीने भरलेला आहे. सिमिलरली दोष बंधन बंधा, एखादा खूप सुंदर आर्टिस्ट आहे आणि तो काय करतो, एखाद्या व्यक्तीचे जो निरपराध व्यक्ती आहे त्याचे दोन्ही हात छाटून टाकतो किंवा त्याचे म्हणजे इतक्या वाईट रीतीने त्याच्यावरती अत्याचार करतो की आपल्यामधला सुद्धा द्वेष वृद्धिंगत होईल, त्याला अजून जास्त खतपाणी मिळेल. आणि अशा पद्धतीने तो आपला अभिनय करतो, आपल्याकडून खूप वाहवा मिळवतो, आपल्याकडून करमणूक करवून घेतो, स्वतःची करमणूक करतो, दुसऱ्यांनाही करमणूक देत आहे. सिमिलरली एखादी मोहबंधनबद्धाच्या एक एक्झाम्पल दिलं आपण, की मोहात पडणारी एखादी गोष्ट आहे की जी एखादी नटी आहे ती काय करते की खूप पूजापाठ करते किंवा जो एखादी अशी घटना आहे की त्या त्या घटनेमुळे समजा एक दिवा लावायचा, ती खूप सारे दिवे लावायचे आणि त्या ठिकाणी ती तेल नसतं आणि मग तेलाच्या ऐवजी पाणी टाकल्याबरोबर ते सगळे दिवे पेटले जातात. तर अशा पद्धतीचं डिल्युजन किंवा खोटी गोष्ट, आता इथे तो अल्लीचा जो शब्द आहे तो इथे लागू पडतो. सच्चालिकेनं म्हणजे सत्याच्या अल्लिकेनं, म्हणजे सत्याच्या त्याचा विपर्यास करून जे मोहबंधनामध्ये तुम्हाला टाकतात. तर अशा ह्या गोष्टी हा नट करत असतो की ज्या गोष्टी तुमच्यामध्ये ऑलरेडी काठोकाठ भरलेल्या असतात. त्यामुळे सो अत्तना मत्तो पमत्तो परे मदेत्वा पमादेत्वा कायस्थ भेदा परंगमरणा पहासो नाम निरयो. म्हणजे हे सगळं करणारा जो नट आहे तो नट स्वतः पण त्याच्यामध्ये पमत्त असतो आणि इतरांनाही सुद्धा तो पमत्त करतो, प्रमादात टाकतो. आणि मग काय होतं की हे सगळं केल्यामुळे हे सगळे काय आहेत, अकुशल कर्म आहेत. अकुशलांचा कर्माला मल्टिप्लाय करणारे कर्म आहेत. त्यामुळे तो काय करतो, पहास नाम निरयो, हसणारा निरय, म्हणजे ज्या ठिकाणी हसून हसून टॉर्चर होतो माणूस, असं आपण एक निर्याचं वर्णन करूया. तर काय झालंय की या ठिकाणी देवलोक पण आहे आणि निरय लोक पण आहे. तर नवीन उपासकांसाठी एक या ठिकाणी सांगतो की जे 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स आहे याच्यासाठी आपली धम्मसाकच्या वेगळे लेक्चर्स घेते. तर त्यामुळे देवलोक आणि निरयलोक जे काही असेल त्याच्यात आता याच्यामध्ये आपण न गुरफटता आपण त्याची गती कशी होते किंवा त्याचे विपाक कसे होतात याबद्दल जास्त कॉन्सन्ट्रेट करूया, सो दॅट आपण योग्य पद्धतीने हे धम्मपद अट्टकथा आणि हे सूत्र त्या चांगल्या पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो. तर हा जो व्यक्ती आहे, आर्टिस्ट जो व्यक्ती आहे, तो निर्यामध्ये उपपज्यती अशा ठिकाणी तो उत्पन्न होतो. सचे खोपनस एव दिठ्ठी होती. जर अशी दुठ्ठी असती कसली, योस नटो रंगमध्ये समजमध्ये संचालिकेन जन हासेती रमेती तो कायस्थ भेदा परंगमरणा पहासान देवानं सभ्यत उपपज्यती. हे जर तुझ्या मनामध्ये असेल तर ती काय आहे, सास होती मिच्छादिट्टी, ही तुझी मिच्छादिट्टी आहे.
तुझ्या यापूर्वीच्या पूर्वजांची सुद्धा मिच्छादिट्ठी आहे, हे बुद्ध त्याला समजून देत आहे. तर काय होतं पुढे, दिठ्ठिकस्य खोपन आह गामणी पुरीस पुग्गलस भिन्न गतीन अय्यतर गती वदामी. तर मी त्याची अगदी स्पेसिफिक सांगायचं तर ती गती कुठली असते, मी अशा मिच्छी दिट्ठी असलेल्या लोकांची गती असते निरय वा तिरच्छान योनी, ह्या दोन योनीमध्ये त्याची गती होते असं बुद्ध त्याला सांगतात. तर वृत्ते तालपुट्टो नटगामिनी परोदी अस्सुनी पवत्तेसी. तर हा जो तालपुट्टो नट आहे तो काय करायला, तो परोदी, तो रडायला लागतो आणि अस्सुनी पवत्तेसी, त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागतात. आणि मग बुद्ध म्हणतात अथको त्या अहा गामणी नालथ. मी या अर्थाने नाही सांगितलंय तुला तालपुट्टा, म्हणून मी म्हणत होतो की मला विचारू नकोस कारण तुला वाईट वाटेल, म्हणून आता तू काही रडू नकोस, पण मी जे खरं आहे ते सांगितलंय तुला. मग तो काय म्हणतो, नाह बनते एतं रोदामी यंग मग भगवा एवं आह अपिचा बनते उभ्यकाही आचार्य उप आचार्य ही नटे ही दिग्घरतो निकतो वा वच्चितो पलुद्धो. मी याच्यासाठी रडतोय की माझे जे पूर्वज आहेत, माझे जे आचार्य आहेत, जे उप आचार्य आहेत, त्यांनी मला आतापर्यंत काय केलेलं आहे, दिग्घरतम लॉंग टर्म साठी की दीर्घ काळापासून मला खोटं सांगितलेलं आहे, मला मूर्ख बनवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी आता पश्चाताप करून रडत आहे. आणि मग त्यानंतर मग योस नटो रंग मज्जे समज मज्जे सच्चालिकेन जन हासेती रमेती सोकाय सभेदा परंग मरणा पहासानं देवानं सहव्यतं उपपज्जती. हे जे मी ऐकत होतो हे खोटं आहे, हे तुम्ही मला स्पष्ट करून सांगितलं, तर त्यामुळे मी रडतो आहे की मला त्यांच्याबद्दल हे वाटतं की मी किती अंधकारात होतो, इतक्या मिच्छादिट्ठीमध्ये होतो, म्हणून मी रडतोय असं सांगतो. तर मग शेवटी म्हणतो, तो नटपुत्त म्हणतो अभिकंतन बनते एक्सलेंट बनते. म्हणजे ते त्याच्या तोंडातून उद्गार निघतात की इतकं सुंदर मला तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं तुमच्या देसनेतून, ज्याप्रमाणे ते यथापि म्हणते निकुज्जितं वा उकुज्जेय, जे झाकून ठेवलेलं होतं, जे नाही निकुज्जितं म्हणजे जे उघडं ठेवलेलं होतं, उलट ठेवलेलं होतं, ते काय केलं तुम्ही, सरळ केलं. पटिच्छन्न वा विवरेय, पटिच्छन्न म्हणजे जे झाकलेलं होतं ते विवरेय, ते ओपन करून सांगितलं, झाकण उघडं केलं. मूळस्वा मग आचिक्येय, जो मूळपणा होता माझा, त्याला काय केलं तुम्ही, योग्य प्रकारे आचिक्येय मार्ग दाखवला, स्पष्टपणे मार्ग दाखवला. मग आचिक्येय अंधकारे वा तेल पजवत धारेय. तर अंधकारामध्ये तेल पजवत, ज्याप्रमाणे एका अंधार खोलीमध्ये तेलाचा दीप जाळावा, त्याप्रमाणे तुम्ही माझ्या मनामध्ये एक प्रकारचा उजेड निर्माण केलेला आहे. एवं भगवता अनेक पर्यायानं धम्मो प्रकाशितो. आणि म्हणतो की भगवान तुम्ही कितीतरी पर्यायाने, कितीतरी ऑप्शननी, वेगवेगळ्या पद्धतीने धम्म सांगणारे भगवंत आहात, असं ते तो तालपुत्र थेर सांगतोय. एसांग अहंग बनते भगवंतं शरणं गच्छामी धम्मंच निसंगंच. भगवंतं शरणं म्हणजे बुद्धांग शरणं, धम्मं शरणं आणि संगं शरणं सुद्धा. या तिघांनाही मी शरण गेलेलो आहे, किंवा मला तुम्ही आता संघामध्ये घ्यावं. लभेया अंगवंते भगवतो संथिके प्रभजं लभेयं उपसंपदं. मला आपण प्रवज्जा द्यावी आणि उपसंपदा सुद्धा द्यावी. अलथोको तालपुट्टो नटगामनी भगवतो संतिके प्रभजं. तर अशा पद्धतीने तालपुट्टो नटगामनी, जो नटांचा प्रमुख होता, तो तालपुट्टो, त्यांनी प्रवज्जा घेतली, अलथ उपसंपदा, आणि नंतर उपसंपदा सुद्धा झाली. अचिरूप संपन्नो च पनायस्मा तालपुटो अर्हंत अहोसीती. हा तालपुट्ट अर्हंत पदाला पोचला. अशी ही गाथा ही झाली
गाथा नाही, हे सुत्त आहे, तालपुट्ट सुत्त. तर हे आपण सुत्त याच्यासोबतच ऐकलेलं आहे. तर जेव्हा तालपुट्ट थेर काय होतात, मग आता ते अरण झालेले आहेत, पण तालपुट्ट थेरांनी काय केलेलं आहे, खूप सारे त्यांचे मनोगत, त्यांचे जे अनुभव आहेत ना, ते थेर गाथामध्ये नमूद केलेले आहेत. त्यांच्या जे मनोगत, जसं की आपण पूर्ण थेर गाथा आणि थेरी गाथा जर बघितल्या, तर सगळ्या ज्या थेरांनी आपापल्या ज्या महत्वाच्या, ज्या त्यांना वाटणाऱ्या जे एक्सपिरियन्सेस आहेत, त्यांनी कसं अर्हतपद प्राप्त केलं, कसं स्ट्रगल केला, कोणते कोणते प्रयत्न केले, कसं त्यांना यश प्राप्त व्हायला अडचणी यायच्या, ह्या सगळ्या नमूद केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने तालपुट्ट थेराने सुद्धा साधारणतः 54-55 गाथा त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यापैकी आपण एक 2-3 गाथा घेऊया आणि आपण कन्क्लूड करूया. ओके. कुलम मी पिते. आता ते म्हणत आहेत, तालपुट्ट स्वतःच मनोगत सांगत आहेत. कुलम मी मित्तेच पियेच यातके खिड्डारती कामगुणांच लोके सब्ब पहाय इमम अज्जुपागतो अथव त्वं चित्त न मय्य तुसती. आता हे काय म्हणतात तालपुट्ट थेर, की मित्ते पिये यातके, माझे सगळे मित्र, माझे सगळे प्रियजन, माझे नातेवाईक, हे सगळ्यांमध्ये या सगळ्या गोतावळामध्ये होतो मी. खिड्डा रथिंग, हे सगळे खूप एन्जॉय करायचे, क्रीडा करायचे, आणि मी त्यांना कसं लीड करायचो, त्यांना कसं एंटरटेन करायचो, आणि कशा एंटरटेन करण्याचा जो बेस होता तो काय होता, कामगुणांचं. आणि अशा कामगुणांच्या लोकांमध्ये असताना हे सगळं मी सोडून दिलेलं आहे, आणि सब पहाय मी सोडून दिलेलं आहे, आणि मी आता इथे आगतो, या ठिकाणी मी आलेलो आहे. कशा ठिकाणी आलेलो आहे, आता तो एकांतवासामध्ये आलेला आहे तालपुट्ट. आणि या ठिकाणी मात्र माझं मन चित्त न मय्य तुस्ससी, माझ्या चित्ता तू इथे मला तू स्थिर का होत नाहीयेस, मी सगळं सोडून आलेलो आहे, हे चिंतन सुरू आहे त्या व्यक्तीचं. तर मग पुढे अजून दुसऱ्या चिंतनामध्ये तालपुट्ट थेर म्हणतात, भावेही मग्गं अमतस्स पत्तिया. बुद्धाचे शब्द आठवतात त्याला, की बुद्ध म्हणतात की त्यांना सांगत आहेत की भावे ही मग्ग अमतं पत्तिया, हा अमृत मार्ग, अमत मार्ग मिळवण्यासाठी भावना कर, त्या मग्गावर तू तू चाल. नियानिकं संप दुःख योगं सांग. तर काय कर, नियानिक म्हणजे निब्बाणाकडे नेणारा, जो निब्बाणिकाकडे नेणारा जो मार्ग आहे, सब दुःख त्याच्यातून मुक्त करणारा जो नियानिक आहे, मार्ग आहे, तो कोणता मार्ग आहे, अठ्ठंगिको मग्गो सब्ब केलेसे न शोधसन. या अष्टांगिक मार्गावर चालल्यानंतर काय होतं, सब्ब केलेसे, सगळे क्लेश, शोधन, ते डिझॉल्व्ह होऊन जातात, निघून जातात. इति सुम चित्त प्युरे नियोज्यसी, आणि या ठिकाणी तुझं चित्त लावलं पाहिजे, हे त्याला आठवत असतं. आणि मग तरी पण ते होत नाहीये, तो अर्हत होत नाहीये, स्ट्रगल त्याची सुरूच आहे. आपण एवढ्या गाथा बघितल्या की हे जे ज्या अर्हत लोकांनी काही असे उगीच झालेले नाही आहेत अर्थ, यांनी खूप सारे कष्ट केलेले आहेत, खूप सारे कष्ट केलेले आहेत, आणि त्या कष्टातून ते कसे मार्गावर चाललेत. कित्येकदा त्यांना ते परत फिरून जायचे, की आपल्या त्यांनी अर्हत पद काही, म्हणजे ते निब्बाणाचा मार्ग इतका सोपा नाहीये, तर ते परत फिरायचे आणि बुद्धांकडे येऊन परत त्यांची अडचण सांगायचे, मग परत ते आपल्या प्रॅक्टिसला लागायचे. तर ह्या त्यांच्या ज्या कथा आहेत, त्यांचे जे एक्सपिरियन्सेस आहेत, तर त्यातला तो एक्सपिरियन्स सांगत आहे तालपुट्ट थेर, की मी इतका स्ट्रगल करत होतो, तरी पण मला तो मार्ग, तिथे माझं चित्त तुस्ससी, चित्त माझं काही स्थिर होत नव्हतं. मला ते पुन्हा पुन्हा आठवायचं की मी किती प्रिय होतो, किती लोकांचं एंटरटेन करायचो, तरी पण ते त्याच्यावरती मी कसं ओव्हरकम केलं ते पुढच्या गाथेत सांगितलंय त्यांनी. कदा नु अहं सब्बी समागमेसु दिष्ठो भवे धम्म गुरुही तादिबी याथा अवदस्सी ही जितेंद्रिय पधानियोतं पुदा भविष्यती. तर काय म्हणतो की हे सगळं मिळवण्यासाठी, जसं की धम्मगुरु ही तादेबी, माझ्या धम्मगुरु सारखं, माझ्या बुद्धासारखे मला सुद्धा लिबरेशन प्राप्त व्हावं, निब्बाण प्राप्त व्हावं,
त्या पद्धतीने मी जेव्हा स्ट्रगल केले, त्या स्ट्रगल मधला जो महत्वाचा भाग होता तो म्हणजे पधानियो. तर आपल्या ट्रान्सलेशनच्या पुस्तकामध्ये पधानियोचा अर्थ जो प्रधान म्हटलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे, त्यामुळे मी हा शब्द इथे हायलाइट केलेला आहे. तर पधानाची प्रॅक्टिस करून म्हणजे सम्यक व्यायामाची प्रॅक्टिस करून, पधानाला स्वयं व्यायामामध्ये स्थान आहे. जेव्हा आपण 37 बोधिपक्कीय धम्म बघतो त्याच्यामध्ये सम्मपधान सुद्धा आहे. म्हणजे योग्य प्रयत्न, योग्य दिशेचे प्रयत्न, त्याला त्यांनी म्हटलेलं आहे पधान. आणि या पधानाला मी अनुसरून त्याच्यावरती सर्व शक्ती खर्च करून मी अर्हत पदाला प्राप्त झालो, असं शेवटी तालपुट्ट थेर सांगत आहेत. तर हे पधान काय आहे, हे पधान आपण थोडेसे बघूया. आपण आपण कन्क्लुजन सेशनला आलेलो आहे, पण त्यापूर्वी हे पधान काय आहे. तर दिस पधान नथिंग बट द फोर राईट एफर्ट्स, योग्य सम्मा व्यायाम जे आहेत ते आहे सम्मपधानं. तर कतमाग्नी चत्तारी, तर बुद्धांनी एका सुत्तामध्ये सांगितलं आहे पधान सुत्तामध्ये की हे 4 पदान आहेत भिक्खूंनो. तर पहिलं आहे संवर पदान. इदं भिक्कवे भिक्खू अनुपनानं पापकानं अकुशलानं धम्मानं अनुपादाय छंदं जनेति वायमती विरियं आरभती चित्तं पगणाती पदती. तर संवर पदान काय आहे की अनुपनानं पापकानं अकुशलानं धम्मानं. अनुपानं अजून उत्पन्न झालेले नाही आहेत कुठले पाप धम्म, अकुशल धम्म, ते उत्पन्न होऊ नयेत म्हणून छंदंजन येते. त्याची तुम्हाला सतत प्रॅक्टिस करावी लागेल, म्हणजेच तुम्हाला सतत सतीमध्ये राहावं लागेल. संदंग जनेती वायमती, म्हणजे तुम्हाला त्याचा सराव करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला काय कोणती भावना पाहिजे, वीर्यं आरभती, म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी वीर्य जे आहे, वीर पुरुषाचा भाव तुमच्यामध्ये असला पाहिजे. त्याला म्हटलेलं आहे संवर पधान. संवर करणे, अकुशल धम्म निर्माण होऊ नयेत म्हणून त्याचा संवर करणे, हे आहे पहिलं सम्मपदान. सम्मपदान क्रमांक 2 आहे पहान सम्मपदान. आता काय होतं की इतकं करूनही, इतके प्रयत्न करूनही अकुशल धम्म जर आलेच तर पुढे काय करायचं. उत्पन्नानं पापकानं अकुशलानं धम्मानं, जे उत्पन्न झालेले पापक आणि अकुशल धम्म पहानायं छंदं जनेती. पहिल्या याच्यामध्ये काय म्हटलं होतं, ते उत्पन्न होऊ नये याच्यासाठी छंदं जनेती. मग आता याला पहानाय, आता जे अकुशल धम्म आहे यांना काढून टाकण्याचे जी प्रॅक्टिस आहे, जो प्रयत्न आहे, वायमती वीर्यं आरभती, याच्यात सुद्धा तुम्हाला आवस लागतो. यासाठी तुम्हाला शूरपणा लागतो. चित्तं पगणाती पदती, तुम्हाला ह्या चित्ताला ट्रेन करावं लागेल असं बुद्ध सांगतात. तर जेव्हा आपण म्हणतो की सब्ब पापस अकरणं, तर ह्या 2 गोष्टींचं इन डेप्थ अर्थ आहे. सब्ब पापस अकरणं म्हटल्याबरोबर काही सब्ब पापस अकरणं होत नाही, पाप करणं सुरूच राहत. पण त्याला जेव्हा तो व्यक्ती, तो जो साधक आहे, तो व्यक्ती आहे, तो वीर्य आरभती, मोठ्या वीर पुरुषाने उत्पन्न न झालेले धम्म त्यांना उत्पन्न होऊ देत नाही, अकुशल धम्म. आणि उत्पन्न झालेच तर त्यांना घालवून टाकतो, काढून टाकतो. दिस इज कॉल की तुमचं सब्ब पापस अकरणं. मग आता पुढचं आहे कुशलस्य उपसंपदा, राईट. आता तुमच्याकडे अकुशल धम्म नाही आहेत आणि असले ते काढून टाकलेले आहेत. मग पुढे काय करायचं, भावना पधान. अनुपनानं कुशलानं धम्मानं उपादायं छंदं जनेती. तर जे उत्पन्न झालेच नाहीत असे कुशल धम्म उत्पन्न होण्यासाठी छंदं जनेती, त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा प्रयत्न करावा लागेल. जसं की दान, शील किंवा तुमचे जे म्हणजे कुशल कर्म आहेत किंवा कुशल गोष्टी आहेत त्या करायला पाहिजे तुम्हाला, नाही का. तर त्यासाठी वायमती वीर्य आरभती, या ठिकाणी तुम्हाला वीर्य म्हणजे वीरत्वाचा भाव सुद्धा तुम्हाला डेव्हलप करावा लागेल. तर हे झालं तिसरं. कुशलस्य उपसंपदा. आता उपसंपदा मिळवत आहेत
आणि त्याचं सचित्त पर्योदपन. सचित्त पर्योदपन म्हणजे आता त्याचं कॉन्झर्वेशन करतोय तुम्ही. अनुरक्षणं पदानं, हे आहे चौथं सम्मपदान. उत्पन्नानं कुशलानं धम्मानं तृतीया. आता जे उत्पन्न झालेले जे कुशल धम्म आहेत, जे ब्रह्मविहारामध्ये पण आपल्याला कुशल धम्म उत्पन्न करता येतात, नाही का? मेत्ता, करुणा, मुदिता, उपेक्षा, हे सगळे कुशल धम्म आहेत. हे तुम्ही प्रयत्नाने डेव्हलप करायचे आहेत. आणि हे सुद्धा कुशल धम्म जेव्हा डेव्हलप झालेले आहेत त्यांना काय करायचं आहे? असम्मोसाय भियो भावाय वेपुल्लाय भावनाय परिपुरिया. यांना तुम्ही पुन्हा 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 कॉन्झर्व करून त्याला भियो भावाय, त्याला एन्हान्स करायचं आहे. आणि भावनायन, त्याची भावना करायची आहे. आणि असा छंद जनेती वायमती वीर्य आरभती. या ठिकाणी सुद्धा आपण वीर पुरुषाच्या भावाने हे सगळं केलं पाहिजे. आणि हे सगळे चारही जे सम्मपदान आहे हे मी करत होतो भिक्खूंनो, हे मी करत होतो असं ते थेरगाथामध्ये सांगतात. त्याच्यानंतर ह्या सगळ्या कष्टानंतर मला अर्हतप्रत प्राप्त झालेला आहे असं या ठिकाणी भिक्खूंना हे जे तालपुट्ट भिक्खू आहेत हे आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. तर या निमित्ताने आपण हे सम्मपदान सुद्धा बघितलेले आहे. तर या ठिकाणी आपण 3 अट्टकथा घेतलेल्या आहेत आणि एक सुत्त घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. तर त्यापूर्वी मी थोडस कन्क्लूड करतो. आणि आता म्हणजे एक खूप आनंदाची गोष्ट ही की पूर्णच्या पूर्ण आपलं जे धम्मपद अट्टकथा आहे ह्या पूर्ण शेवटपर्यंत आलेला आहे. म्हणजे 423 गाथांपैकी आता केवळ म्हणजे ही 418वी गाथा झालेली आहे आज आणि केवळ 5 गाथा शिल्लक आहेत. तर आय वुड लाईक टू थँक टू ऑल द मेंबर्स, म्हणजे नलिनी बागुल मॅडम आणि नयना तांबे यांनी एवढे प्रयत्न केलेले आहेत. आपण तर काय की जे लेक्चरर्स असतात ते काय करतात की आपलं लेक्चर झालं की त्यांचं काम तेवढं संपून जातं. पण दीज पीपल आर कंटिन्युअसली वर्किंग एक डे 1 पासून, म्हणजे पहिल्या गाथेपासून या दोन्ही लेडीज प्रचंड प्रयत्न करतायत. आणि आजची गाथा जे आजची धम्मसाकतच्या नलिनी मॅडम घेणार होत्या त्यांनी माझ्याकडे दिलेली आहे. मी सांगण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर नंतर संजय गायधनी जे आपलं रेग्युलर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जे करत असतात, तयार करत असतात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, तर नलिनी मॅडम पण करते. ह्या व्हिडिओ तयार करतात संजय गायधनी. वैशाली मॅडम ह्या किती प्रोत्साहन देतात आणि खूप चांगल्या पद्धतीने धम्म सांगतात, आपल्याला अट्टकथा सांगतात. त्यांनी अभिधम्माचे लेक्चर्स घेतलेले आहेत आपल्या धम्मसाकतच्या माध्यमातून. आणि सगळ्यात शेवटी ऑल द स्पीकर्स, कितीतरी स्पीकर्सनी या ठिकाणी मला वाटते 18 ते 20 स्पीकर्स या ठिकाणी या धम्मसाकतच्या मध्ये त्यांनी आपापले स्पीच दिलेले आहेत, धम्मसाकतच्या सादर केलेली आहे. आणि त्यामध्ये मी सुद्धा आहे. आणि नॉट काय म्हणतात त्याला, सगळ्यांना नाव घेतले तर एक महत्वाची व्यक्ती नाव घेणं मला आवश्यक वाटतं. कारण हे कन्क्लुडिंग पर्यंत आलो आहे आपण. आता काही याच्यात परत संधी मिळणार नाही मला बोलायची. तर म्हणून तर जे आपले दयानंद मिसाळकर आहेत, ज्यांच्यामुळे ही पूर्ण जी टीम आहे, हे एंटायर जे धम्मसाकतचा ग्रुप आहे तो अविरत काम करत आहे ज्यांच्या प्रेरणेनं, ते दयानंद मिसाळकर यांचे पण मी खरोखर आभार मानतो. त्यांना सगळ्यांना मी एप्रिशिएट करतो. व्हेरी व्हेरी एक्सलंट परफॉर्मन्स आपला झालेला आहे या धम्मसाकतच्या माध्यमातून. आणि हा जो धम्म आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे याबद्दल मला खरोखरच खूप आनंद होतो आहे. तर ते मला थोडंसं शेअर करायचं होतं तुमचं 2 मिनिटं घेऊन. तर आपण नेक्स्ट याच्यात जाऊया, कन्क्लुजन जे आता आज आपण चर्चा केलेली आहे. तर याच्यामध्ये आपण बघितलेले आहे गाथा क्रमांक 416 ज्योतिक थेरवथू. त्याच्यामध्ये जो ज्योतिक श्रेष्ठी असतो, अतिश्रीमंत अतिश्रेष्ठ, तो प्रवृत्त झाल्यानंतर त्याला कशी संपत्तीची आसक्ती राहत नाही आणि तो ती सगळी संपत्ती सोडून प्रवज्जित होतो आणि अर्हत होतो. आणि त्याची संपत्तीची जी लालच असते त्या अजशत्रूला, पण त्याला ती संपत्ती अजिबात मिळत नाही. ही अशी घटना आहे. आणि या ठिकाणी बुद्ध सांगतायत की हा तर श्रेष्ठी आहेच होताच, म्हणजे ज्योतिक श्रेष्ठी, पण त्याहीपेक्षा श्रेष्ठ असलेला जो ब्राह्मण ज्याला मी म्हणतो, तो म्हणजे व्यक्ती म्हणजे जो तृष्णांचा
निपात करणारा जो व्यक्ती आहे त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो, त्यालाच मी श्रेष्ठ म्हणतो. ही जी शिकवण या पहिल्या गाथेतून आपल्याला मिळते. नंतर नटपुत्तक, थेरवथू 2 गाथा आहेत, 417 आणि 18. तर हे अभिनयात श्रेष्ठ आणि लोकप्रिय असलेले जे नट आहेत ते प्रवेशजी झालेला असतो, नंतर अर्हत पद प्राप्त करतो आणि त्यानंतर लोकप्रियतेची त्यांना अजिबात आसक्ती राहत नाही. या ठिकाणी सुद्धा बुद्धांची शिकवण तीच आहे की जी तृष्णांचा निपात करणारा जो वीर पुरुष आहे, तो वीर पुरुष, अशाच वीर पुरुषाला मी श्रेष्ठ असतो. तो कला सादर करण्यामध्ये कितीही श्रेष्ठ असला तरी त्याच्या तुलनेमध्ये मी या व्यक्तीला श्रेष्ठ म्हणतो ज्यांनी तृष्णांचा नाश केलेला आहे. आणि आता जो आपण बघितली 1 मिनिटापूर्वी जी तालपुट्ट सुत्त त्याच संदर्भात आलेलं, तर आपल्या श्रेष्ठ अभिनयाने जो करमणूक करणारा जो नट आहे तो आपल्याला हास्य देवलोक प्राप्त होईल अशा भ्रमात असतो तो. आणि अशा व्यक्तीला बुद्ध आपल्याला देशना देतात आणि ती देशना सगळ्यांसाठीच लागू आहे की जी आर्ट आहे, जी कला आहे ती राग द्वेष मोह काढून ज्याच्यावर आधारित आहे, असे राग द्वेष मोह काढून टाकण्यासाठी आणि तृष्णांचा निपात करण्यासाठी तुम्ही प्रयत्न जर पराकाष्ठ केली पाहिजे. तर त्यासाठी जो मार्ग दाखवला आहे, जे गाईडलाईन दिलेले आहे तालिपुट्ट थेरांनी, ते आहे चत्तारी धम्मपदानानी भावेती. तुम्ही धम्मपदान जे आता 4 बघितले त्याची भावना करायला पाहिजे असं तालपुट्ट थेर आपल्याला सांगत आहेत. तर ह्या 4 आपण गोष्टी बघितलेल्या आहेत, अट्टकथा आणि सुत्त बघितलेलं आहे. तर ही धम्मदेसना आजची जी धम्मसाकच्य आहे या त्या देसनेने आपल्या सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. खूपच सुंदर तुम्ही या गाथा आणि त्यांच्या अट्टकथा तुम्ही प्रकाश टाकला सर. खूपच छान सर. ज्योतिका थेरवथू, नटपुस्तक थेरवथू आणि अजून तालपुत्त सुत्त ह्याच्यावर तुम्ही एकदम खूप सुंदर मार्गदर्शन केलं सर. आणि कठीण शब्दाचा अर्थ इतका सुंदरपणे सांगितला. थँक्यू सर. आता कोणाला याविषयी कोणाला प्रश्न असतील तर हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. हा जय भीम सर. माझा एक प्रश्न होता, आता एवढे मोठे नट आहेत, म्हणजे मोठे नट आहेत, तर हे सगळे निरीह लोकांमध्ये जातील असं बुद्धांचं म्हणणं आहे. पण नाही, बुद्धांनी त्याबद्दल तुम्ही आर्ट परफॉर्म करा असं कुठेही म्हटलेलं नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की जर तुमची आर्ट, तुमचा परफॉर्मन्स जर राग दोष मोह याला कल्टिवेट करत असेल तर तुमची गती अशी आहे, बुद्धांनी सांगितलंय. तर जो पहिल्यांदा जो नट विचारतो ना त्याला स्वतःची खात्री करायसाठी की स्वतःला समाधान मिळवण्यासाठी, तेव्हा बुद्ध म्हणतात की नाही, मी डोंट आस्क मी दिस क्वेश्चन, मला विचारू नको. पण मग बुद्ध सांगतात, खरी गोष्ट सांगतात. तर बुद्धांच्या आजच्या गाथेनुसार की ते सगळे निर्यात जातील हे आपल्याला दिसून येतं. बुद्धांनी असं कधीच म्हटलेलं नाहीये की तुम्ही आर्ट परफॉर्म करू नका किंवा आर्टिझन. उलट आपल्या विनोयचो सुशिक्षितो असं आपल्याला याच्यामध्ये म्हटलेलं आहे. महामंगल सूत्रामध्ये सांगितलं की तुम्हाला आर्ट यायला पाहिजे, पण ती आर्ट शुद्ध असायला. थँक्यू सर. हा जय भीम, नमो बुद्धाय सर. हा पंथक बोलतो. पंथक बोला. सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनेक शुभेच्छा. आणि आजच्या ज्योतिक थेरवथू आणि दुसऱ्या थेरवथूच्या अनुषंगाने माझे म्हणजे बरंच आपण फार विस्तृतपणे सांगितलं, बरेच शब्द नवीन जोडलेत त्याच्यामध्ये. जसं की धम्म संवेग जागृत होतो, तर इथे उत्पन्न संवेग हा शब्द आला. म्हणजे बहुतेक ते उत्पन्न संवेग आणि धम्म संवेग सारखाच असेल असं मला वाटतं. काय असेल तर मार्गदर्शन करा. आणि जी प्रॉपर्टी पण त्यांची अंतर्धान झाली होती, म्हणजे ती पण म्हणजे लगेच नष्ट झाली असंच आपण समजावं का त्यामधनं? की या गाथेपुरतं आपण तेवढं समजायचं की ती प्रॉपर्टी त्यांनी म्हटलं होतं की त्याच्यातलं तुला एवढंसं तसूभर सुद्धा मिळणार नाहीये, आणि ते खरं ठरतं. तू मिळवू शकणार नाही. म्हणजे ती प्रॉपर्टी पण अंतर्धान झाली लगेच. आणि सर
नटपुत्त थेर वथूच्या अनुषंगाने Yeah. आपण बरंच म्हणजे ते रतींती आणि अरतींती म्हणजे आरती अरती वीरती, आणि रती. आता हे सगळं ते माराच्या ज्या कन्या आहेत जसं की आरती, वीरती, रंजनिया, रागिनी आणि मोहिनी, हा असं हे सगळं आपण डिटेलमध्ये नाही श्रुतापन्न आणि अरहंत होतात. तर अरहंतामध्ये पण क्रियाचित्त किंवा क्रियाकम्म किंवा क्रियाचित्त जे राहतात अरहंतांमध्ये, तर त्या अनुषंगाने थोडंसं आणखी मार्गदर्शन करा. म्हणजे क्रियाचित्त म्हणजे नेमके काय असतात ते. आणि परत जे चायनामध्ये जे लाफिंग बुद्धांचं स्टॅच्यू वगैरे असतो, तर ह्या संदर्भात काही सांगता येईल का? म्हणजे ही ते तर वेगळं असेल पण थोडा विषयांतर होईल. पण लाफिंग बुद्धा वगैरे तिकडे म्हणजे आता हा टोटली म्हणजे थोडस माझ्या म्हणजे आपल्या आजच्या साकच्याच्या थोडस बाहेर जात आहे. त्यापूर्वी मी सांगेन तुम्हाला की जे रथ आणि अरथ हे शब्द जे आलेले आहेत याच्या पलीकडे गेलेला जो व्यक्ती आहे त्याबद्दलची ही गाथा आहे जी आपण बघितली बहुतेक तिसऱ्यांदा जी आलेली. तर रथ म्हणजे तुम्ही सेन्शुअल प्लेजर मध्ये पूर्णपणे गुरफडलेले आहात, राईट. त्याला म्हणतात, त्यांनी बुद्धांनी या गाथेत रथ म्हटलेला आहे. आणि अरथ जो आहे, अरथ म्हणजे तो वैराग्य आलेला आहे त्याला, आणि तो सगळं सेन्शुअल प्लेजरचे सगळे डिटॅचमेंट तोडून निखम्म करून निघून गेलेला आहे. एवढाच अर्थ यातून निष्पन्न होतो. मग जे क्रियचित्त आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या म्हणतायत आपण, ह्या गोष्टी ज्या आहेत याच्याशी इथे लागू नाहीये असं मला वाटतं. की अरथ होऊन तुम्ही आता पूर्ण हे झालेले आहात, वैराग्य प्राप्त झालेलं आहे. पण पुढे काय, वैराग्य घेतल्यानंतर थांबायचं आहे का? नाही नाही नाही. वैराग्य घेऊन थांबल्यानंतर तुम्हाला निब्बाणाकडे वाटचाल करायची आहे. वैराग्य घेतो कशाला आपण? की तुम्हाला धम्माच्या मार्गावरती, आर्याष्टांगिक मार्गावरती सोयीस्करपणे, म्हणजे काय म्हणतात त्याला, मुक्तपणे चालता आलं पाहिजे. त्यासाठी वैराग्य घ्यायचं. म्हणजे केवळ फ्रस्ट्रेशन आलं म्हणून वैराग्य घेतलं की नाही, हे सगळे सेन्शुअल प्लेजर्स मध्ये मला सगळे दुःख होत आहेत, मी आता याच्यातून सोडून बाहेर पडलो आहे, तिथे नाही थांबायचं. यू हॅव टू कल्टिवेट युअर माइंड. मग राहिलं गोष्ट हे आपण जे विचारलं ना, क्रियचित्त आणि अजून कुठलं विचारलं, जे काही चित्त आहेत हे सगळे क्रियाकर्म किंवा क्रियाचित्त एकच. क्रियचित्त हे जे आहे हे लोकोत्तर अवस्थेमध्ये मिळतं आपल्याला. जे सोतापन्न, सकतागामी, अनागामी आणि अरहत, हे जे लोक आहेत हे ऍक्च्युअली लोकोत्तर अवस्थेत पोहोचलेले आहेत. क्रियचित्त या शब्दाचा अर्थ होतो की या चित्तावरती कितीही आघात झालेत, लाग दोष मोहाचे जे आघात झालेत, ते जे आघात आहेत ते त्याला तो न्यूट्रल असतो. म्हणजे ते चित्त त्याला एक्नॉलेज करतं पण त्याच्यावरती प्रतिक्रिया देत नाही. त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे, परत इथे मी सांगतो की क्रियाचित्त नाही आहे ते, इट इज किरीय चित्त. इट इज किरीय, की क्रिय, नॉट क्रिया. हे चुकीचे ट्रान्सलेशन केल्यामुळे हा घोळ झालेला आहे. तो किरीय चित्त इज अ व्हेरी व्हेरी प्युअर चित्त. ज्याप्रमाणे परत तेच एक्झाम्पल या किरीय चित्तामुळे घडणार ते म्हणजे जसं की कमळाच्या पानावरचे जे पाणी पडतं, तर ते जे किरीय चित्त आहे ते एक्नॉलेज करतं की पाणी पडलेलं आहे, पण ते घरंगळून जातं. ह्या क्वालिटीज आहेत किरीय चित्ताच्या. राहिली गोष्ट लाफिंग बुद्धाची, आय विल नॉट कमेंट ऑन इट, कारण ते सगळे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे. त्यांचं जे फिलॉसॉफी आहे त्याबद्दल मी भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. सो थँक्यू व्हेरी मच. हो सर, थँक्यू. ते जे अरतींती आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये विभव तृष्णा उत्पन्न झाली होती ना? नाही, नाही, त्यांनी सगळं सोडून दिलेलं आहे. म्हणजे संसार सुख जे आहे तो सोडून तिथून बाहेर पडलेला आहे. मग विभव तृष्णा नाही म्हणता येणार त्याला, किंवा भवतृष्णा पण नाही म्हणता येणार. एक्सप्लेनेशन जे आहे त्याच्यात म्हटलेलं आहे की व्यक्ती कोणाला अरथ म्हटलेला आहे त्यांनी, रथ नसलेला, तो सेन्शुअल प्लेजर मध्ये रथ नसलेला व्यक्ती, एवढंच त्याचा अर्थ घ्यायचा आहे या गाथेपुरता. हो सर.
आभार. थँक्यू. साधू साधू साधू. नीरजरा मॅडम, आपल्याला काय विचारायचं आहे? नाही सर, नाही विचारायचं, तो हात वरती. ओके, बरेचसे प्रश्न आहेत चॅट बॉक्स मध्ये आलेले आहेत. कसं काढायचं हे? ओके. तालपुट्टमध्ये अलकादेवी मॅडम विचारताय, तालपुट्ट सूत्रामध्ये सर्व नटांच्या संबंधित आहे का? या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे की सर्व नटांच्या बाबतीत जे सर्व नट राग दोष मोहाला कल्टिवेट करत आहेत, त्याला ऍग्रिवेट करत आहेत, या सर्व नटांच्या बाबतीत लागू आहे. मनोरंजनाचे जग पूर्णतः आभासी जगावर अवलंबून असतं, तर मग ती सम्म आजीविका नाही असं म्हणायचं का? निश्चितपणे यस मॅडम. ज्योती मॅडम, ती सम्म आजीविका होत नाही जोपर्यंत ती आभासी म्हणता येणार नाही. काही ट्रूथ पण असतं. काही जे मनोरंजनाचं जग आहे, एखादी खूप कलाकार आहे, एक बासरी वादन करतो आहे, त्याच्यामध्ये आभास नाहीये. तू आपली कला सादर करतोय, त्याच्यामध्ये कुठली आसक्ती नाहीये. त्याला कला सादर करायची आहे मनातून, जे बुद्धांना अपेक्षित आहे, ती आभासी नाहीये. तर आपल्याला सम्मा आजीविका आहे की नाही हे आपल्याला त्याला अनालाइज करून स्वतः ठरवायचं. आय थिंक ज्योती मॅडम, मी तुमचा प्रश्न उत्तर दिला. तुमच्या प्रश्नाला असं वाटत असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही पुन्हा त्याला क्रॉस करू शकता. रंजना गांगुर्डे मॅडम म्हणतात, सर्व अर्थपूर्ण अर्थकथा, सुंदर सादरीकरण, त्रिवार साधुवार. धन्यवाद मॅडम. सर एक विचारू मी पुन्हा? शुअर, विचारा. सर आपण मग गाणे ऐकतो, पिक्चर्स पाहतो, आपण पण त्याच्यामध्ये रममाण होतो ना, तर मग हे कसं सर? त्यासाठीच आपल्याला हे ज्या ठिकाणी गाणे ऐकणं, त्याच्यातही जेव्हा ह्या भावना वृद्धिंगत होत असतील तर ते अकुशल कर्म होतं. म्हणून जेव्हा आपण उपोषण करतो ना, त्यावेळेस आपलं एक शील असतं, मला वाटते 7वं, वादित विसुक दस्सन माला गंध विलेपन धारण मंडन. तर याच्यामध्ये बुद्धांनी तुम्हाला निगेटिव्ह सेन्सनी नाही सांगितलेलं आहे की यामध्ये, या नच्च गीत वादित मध्ये काही ना काही सेन्शुअल प्लेजर्स येतातच आणि ते उत्पन्न होऊ नयेत म्हणून ते तुमचं शील पालन व्हावं आणि कुशल भावना, तुमचे कुशल चित्त ते कल्टिवेट व्हावेत, हा या शीलामागचा उद्देश आहे. बरोबर तुम्ही प्रश्न उपस्थित केला तर तो या शीला संबंधित आहे. मग त्या दिवशी आपण उपोषण करताना ह्या गोष्टी बघत नाही, तर त्याचा उद्देश हा असतो की तुमचे अकुशल चित्त जे आहे ते वृद्धिंगत होऊ द्यायचे नाहीये. मैत्री भावना करतो, कुशल चित्त कल्टिवेट. धन्यवाद सर. साधू सर, खूप छान रित्या तुम्ही प्रश्नाची उत्तरे दिले आणि अजून खूप छान अजून ते व्याकरणासहित किरीय या शब्दाचं तुम्ही त्याचं विश्लेषण केलेलं. थँक्यू सर. मी आता आदरणीय दयानंदजी मिसाळकर सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाला अनुषंगाने काही ऍड करायचं असेल त्यांनी जरूर आम्हाला मार्गदर्शन करावे. सर. धन्यवाद नीरजा मॅडम. लबाने सरांचं जे आजचं सेशन झालेलं आहे ते नेहमीप्रमाणे धमाकेदार झालेलं आहे. अनेक शब्दांचे अर्थ, अनेक संदर्भ घेऊन आपण सर या तिन्ही गाथा किंवा अट्टकथा समजून सांगितलेल्या आहेत. आपल्याला माहित आहे की अट्टकथा खूप छोट्याशा होत्या. स्पेशली नटपुत्त जो आहे, तालपुत्त, त्याच्या संबंधात फक्त गाथा सांगितलेल्या आहेत, पण त्याची बॅकग्राऊंड स्टोरी नुसतं गाथेवरून कळत नाही. त्यांनी इतर संदर्भ जे घेतले संयुक्त निकाय मधले किंवा थेर गाथा मधले, त्यामुळे त्या थेराबद्दल आपल्याला माहिती कळलेली आहे आणि त्याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहेत किंवा काही जण अजूनही काही कन्फ्युजन मध्ये असतील. आपण त्याच्यावर चर्चा करूच थोडीशी, थोडंसं मी ऍड करील. आणि नंतर ज्योतिका थेर वत्थू जे आहे त्या 2 कथा आपण सांगितलेल्या आहे. तर ज्योतिका थेर जी कथा आहे ती याच्या आधीची म्हणजे मागच्या आठवड्यात ते जटिल थेर वत्थू जी कथा झालेली आहे ती खूप दीर्घ कथा होती. त्यात ज्योतिक थेराचा संदर्भ आलेला आहे आणि त्यांनी एक खूप चांगला महाल बांधलेला आहे. तो कसा रत्नजडित महाल होता ते आपण बघितलं होतं त्या अट्टकथेत. आणि बिंबिसार राजाला सुद्धा तो महाल बघायची इच्छा झालेली होती, ते आपण
तो संदर्भ आपण बघितला होता. आणि अजात म्हणजे जेव्हा बिंबिसार राजा तो महाल बघायला आला होता, तर अजातशत्रू हे लहान मूल होतं, म्हणजे आपल्या पित्याची म्हणजे बिंबिसार राजाचं बोट धरून ते त्या महालात आले होते. आणि त्यावेळेसच त्याचे विचार आपल्याला त्या अट्टकथेत सांगितलेले आहे की माझे वडील माझे पिता राजा आहे, पण ते लाकडाच्या महालात राहतात, आणि हा ग्रहपती किंवा सृष्टी जो आहे तो म्हणजे रत्नजडित महालात राहतो. तर माझ्या वडिलाला म्हणजे बिंबिसार राजाला काहीच कळत नाही. मी मोठा झाला तर मी असाच महाल बांधेन किंवा अशा महालात राहीन, असं तो बोललेला आहे, असं वाक्य आहे त्यात. आणि त्याचाच पुढचा भाग लमानी सरांनी सांगितलेला आहे की म्हणजे लहानपणापासून या अजातशत्रूची नजर त्या महालावर होती, आणि आता तो राजा झालेला आहे. त्याचं सुरुवातीचा पहिल्या पॅरमध्ये लमानी सरांना सांगितलं की बिंबिसार राजाची जी हत्या केली आणि सिंहासनावर बसला, त्या संदर्भात आपल्याला वेळोवेळी संदर्भ मिळतात. तर इथे पण आपल्याला तो संदर्भ मिळालेला आहे. आणि नंतर या दोघांचे तिखट वाद आहेत, तिखट संवाद आहेत, जे सरांनी सांगितलं पालीमध्ये. म्हणजे तिखट हा बोलत नाहीये कोण, श्रेष्ठी बोलत नाहीये, पण राजाची ती नजर त्या महालावर असते ना, म्हणून तो ज्योतिक थेराच्या म्हणजे ताबा घेण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न करतो. पण आपण बघितलेलं आहे की एका गेटवर 100 किंवा 1000 यक्ष त्या महालाचं संरक्षण करत होते. म्हणून अजातशत्रूचे जे सैन्य आले त्याला त्या यक्षांनी पळवून लावल्याचा संदर्भ याच्यात पण आलेला आहे, या अट्टकथेत, मागच्या अट्टकथेत पण होता. आणि नंतर तो श्रेष्ठी एवढा म्हणजे पॉवरफुल आहे, म्हणजे त्याच्या पूर्वकर्मामुळे, की त्याच्या हातात ज्या काही 20 अंगठ्या होत्या त्या त्याने चॅलेंज केलं, म्हणजे राजाला चॅलेंज केलं अजातशत्रूला की माझ्या बोटातली अंगठी काढून दाखव. ती त्याच्याकडून काढता नाही आली, एकही बोटातली अंगठी काढता नाही आली. आणि त्या राजाला म्हणजे अजातशत्रूला किती अपमान वाटला असेल, आणि हा अजातशत्रू किती ताकदवाला आहे त्याचा संदर्भ दिलेला आहे. हा जर असा बसलेला असेल ना, तर तो 18 हात पर्यंत जम्प करू शकत होता, उडी मारू शकत होता, असं त्यांनी सांगितलेलं आहे. बसलेला असताना सुद्धा, म्हणजे बेडूक कसं जम्प घेतो तसं हा अजातशत्रू एवढा म्हणजे ताकदवाला होता. किंवा उभा जर राहिला तर 80 हात तो उडी मारू शकत होता, इतकी लॉंग जम्प जे म्हणतो एवढे करू शकत होता. म्हणजे त्याचं शक्तीचं वर्णन त्यात केलेलं आहे. तर एवढा शक्तिशाली जर राजा असेल तर त्या ग्रहपतीच्या बोटातली एक अंगठी काढू शकला नाही तो. समजलं? म्हणजे शारीरिक ताकद जी आहे त्याच्या मागे हे जे कम्माची जी ताकद आहे ना, किंवा विपाकाची जी ताकद आहे जी श्रेष्ठीजवळ होती, तो महाल ताब्यात नाही घेऊ शकला राजा, आणि बोटातल्या अंगठ्या काढू नाही शकला. तर शेवटी ज्योतिक थेराने तर ते सगळं महाल बांधल्यावर त्याचं खूप वर्णन मागच्या वेळेस आलेलं, पण या याच्यात तो काय करत आहे, प्रवचन घेत आहे आणि आराध झालेला आहे. तर लबाने सरांनी त्या गाथा तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहे. तर आपण म्हणतो ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसत, अजातशत्रूचे पाय पाळण्यातच दिसत होते, की तो लहानपणीच वडिलाची बोट धरून महालात आला, आणि त्या महालावर त्याची नजर लहानपणापासून होती, मोठेपणी पण तेच दिसत होतं. या संदर्भात फक्त मी म्हणजे थोडासा एक फक्त मुद्दा सांगतो, फक्त तुम्हाला माहितीसाठी सांगतो, तुम्ही त्याचं वाचन करा पुढे. डोहाळे लागणं जे आहे, म्हणजे गर्भवती स्त्रीला जे डोहाळे लागतात प्रेग्नन्सीच्या वेळेस, त्या संदर्भात आपल्याला पाली साहित्यात काही संदर्भ आलेला आहे, अजातशत्रूच्या संदर्भात सुद्धा आलेला आहे. तर म्हणजे तो संदर्भ असा आहे की याला डोहाळे कशाचे लागलेले आहेत, तर पित्याच्या घुटण्याचं रक्त पिण्याचे, म्हणजे पतीच्या, इथे जी स्त्री गर्भवती आहे तिला डोहाळे काय लागले की आपल्या पतीच्या घुटण्याचं रक्त प्यायचं. असे अनेक संदर्भ आलेले आहे, म्हणून मी फक्त माहितीसाठी सांगतो, ज्याला अभ्यास करायचा त्याने जरूर करावा. तर असे घुटण्याच्या रक्त पिणारे मातेला म्हणजे गर्भासाठी जेव्हा डोहाळे लागतात ना, ते त्याची परिणती जी होते पुढे ती अशी डोहाळे लागणं म्हणजे पित्याचा खून करणार आहे तो मुलगा, असं म्हटलं जात आहे. तर हे फक्त मी संदर्भासाठी सांगत आहे. नटपुत्तक थेर वथू जे आहे, या 2 अट्टकथा होत्या, त्याच्या संदर्भात ज्या गाथा होत्या त्या सरांनी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. तर त्या माझं भाष्य नाही करत मी काही. या संदर्भात सर जे काही 2-3 मुद्दे आलेले आहे
मग काय हसायचंच नाही का? मग गाणंच ऐकायचं नाही का? तर तसं काहीच नाहीये. तुम्ही नीरस नाही राहू शकत किंवा नीरस राहून तुमचं चित्त एकाग्र होणार आहे का? ठीक आहे. मग एकदम ड्रायनेसच आहे लाईफ मध्ये. मग मग म्हणजे मी यांच्याबद्दल सांगतो, सामान्य लोकांबद्दल, जे म्हणजे गृहस्थ लोकांबद्दल. मग त्यांनी काही सिरियल बघायचं नाही का? गाणे ऐकायचे नाही का? हे करायचं नाही का? तर बिलकुल तुम्हाला हसायचं तर मोकळं हसा. कारण हसणं हे सुद्धा एक म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी महत्वाचं हे आहे. फक्त सत्य आणि आभास आहे ना, म्हणजे ट्रूथ अँड इल्युजन हा फरक तुम्हाला जाणायला पाहिजे. तो कसा, म्हणजे त्याचा जर संदर्भ मी दिला तर एखादा जो नायक असतो सिनेमातला, ठीक आहे, सलमान खान असेल किंवा अजून कोणी असेल, हे जे पडद्यावर दिसतात किंवा जसे वागतात, ठीक आहे, रजनीकांत असेल, हा 100 गुंडांना एका वेळेस लोळवतो, सहज पळतो, काही पण करू शकतो, जे अचाट प्रयोग करतो तो, आहे ना, खूप ताकदवाला दाखवलेला आहे, खूप सुंदर दाखवलेला आहे, खूप विद्वान दाखवलेला आहे. म्हणजे ही एक नायक म्हणून त्याच्या ज्या काही भूमिका तो करत असतो त्या भूमिका तो मन लावून करतो, त्याचं कौतुकही करायला पाहिजे. पण ते आभासी आहे, सत्य नाही आहे. जो हिरो पडद्यावर हिरो असतो तो व्यक्तिगत जीवनात हिरो असेलच असं नाही आहे, किंवा जो विलन असतो, ठीक आहे, पडद्यावर, तो व्यक्तिगत जीवनात तो विलन असेलच असं नाही. म्हणून सत्य आणि आभास याच्यातली दरी तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आणि बहुतेक लोक जे आहेत, जे कामभोगी आहे किंवा आपण याच्यात अडकलेले जे लोक आहेत, ते त्या नायकालाच खरा नायक समजतात. खाजगी जीवनात सुद्धा त्या नायिका जी आहे ती खूप सुंदर दिसते किंवा खूप सुंदर हावभाव करते, तर ती व्यक्तिगत जीवनात तेवढीच सुंदर आहे, तेवढेच स्वभावानं चांगली आहे. म्हणजे ती खूप संसारी स्त्री जी दाखवलेली असेल सिनेमामध्ये, तर ती व्यक्तिगत जीवनात संसारी असेलच असं नाही, किंवा तिथे ती खूप विलन म्हणून दाखवली असेल तर ती व्यक्तिगत जीवनात तशी असेलच असं नाहीये. म्हणून त्यात रमायला नको. आणि तेवढ्या पुरतं म्हणजे बुद्ध कलेचा आधार करत नाही, याच्यावर चर्चा झालेली आहे लबाडे सर, की मग बुद्ध तर फारच निरस झाले, ते नृत्य, नच्च, गीत, वादन याला हे करत नाही. त्यात रमायचं नाही. एक रिस्पेक्ट म्हणून आपण विहारासमोर म्हणजे काय म्हणतात, वाद्य पण वाजवल्या जातात, एक आपण रिस्पेक्ट म्हणून, म्हणजे वाद्य पण वाजवायचं असं नाही, पण त्याला एक रिस्पेक्ट म्हणून आहे, त्याच्या मागे काही भावना आहे, ते महत्वाचं आहे. खाऊ पिऊ मजा करो, बस टीव्ही सिरियल बघायचं, हसायचं आणि तसंच बाजूला व्हायचं, बस खूप मजा आली, खूप चांगलं झालं, असं करून जे आयुष्य घालवतात त्यांच्यासाठी नाही आहे. पण नेहमी म्हणजे बुद्धाचे जे उपदेश आहेत ते नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, त्या मार्गावर चालायचा प्रयत्न करायला पाहिजे, या गोष्टीमध्ये अडकायला नको. तुमचं जर स्ट्रेस, जर एखादं गाणं ऐकून किंवा एखादं नृत्य बघून जर कमी होत असेल तर तो करा. स्ट्रेस कमी झाला, कॉन्सन्ट्रेट, चित्त एकाग्र झालं की मग धम्माच्या तिकडे लक्ष द्या, विपश्यनेकडे लक्ष द्या. ठीक आहे. ती तुमचं व्यक्तिगत हे आहे, म्हणजे प्रवृत्ती असेल किंवा चित्ताची अवस्था असेल त्यानुसार, पण त्याच्या मागे लागायचं नाही. तेच ते कंडिशनिंग राहू शकत नाही, ते एक लक्षात ठेवा. नंतर लाफिंग बुद्धाबद्दल आलेलं आहे की लाफिंग बुद्धा म्हणून आहे, तर आपण म्हणजे हास्यावर पण अभिधम्मामध्ये खूप माहिती दिलेली आहे की हसणं कसं असतंय, की ते वेगवेगळ्या प्रकारचं हास्य असू शकतंय. काही पोट धरून हसतात, काही पूर्ण शरीर हलवत हसतात, काही गडबड जमिनीवर लोळून हसतात. ठीक आहे. तर बुद्ध काही हसत नव्हते, एकदम म्हणजे उग्र चेहरा करून बसत होते असं आहे का? नाही ना. बुद्धाचं जे हास्य आहे त्याला पण अभिधम्मामध्ये नाव दिलेलं आहे. पण आपण एवढं सांगू, आपण स्मित करणं म्हणतो माहितीये. महामोगलान थेराचं पण बघितलं आपण, किंवा बुद्धचं नेहमीच उल्लेख येतो, धम्मपद अट्टकथामध्ये पण आलेला आहे की एखाद्याने काही विचारलं तर बुद्धाने स्मित केलेलं आहे. म्हणजे स्मित म्हणजे नुसतं ओठ थोडेसे पसरवणं थोडस, तर ते खूप झालेलं आहे. तर लाफिंग बुद्धा जे आहे म्हणजे ते स्मित हास्यामधलंच आहे आणि वेगळ्या परंपरेतलं आहे. म्हणून लबाने सरांनी काही बोललं नाही आणि मी पण काही बोलत नाही. पण मला एवढंच सांगायचं होतं की हास्यावर अभिधम्मामध्ये व्यवस्थित चर्चा झालेली आहे. आणि नंतर अशा या दोन्ही गाथा आपण वर चर्चा केलेली आहे. आता एक संदर्भ जो आहे, सक्क पह्या सुत्त, ठीक आहे, सक्क पह्या सुत्त दिघनिकाय मध्ये आहे
आणि सक्क खूप हेजिटेट करतो बुद्धाकडे जायला, कारण एकदा ते आलेले असतात बुद्धांना भेटायला आणि ते डिवाइन चॅरिट म्हणजे दिव्य रथात आलेले असतात, ठीक आहे, आकाशातून. आणि त्यावेळेस बुद्ध मेडिटेशन मध्ये असतात. तर त्यांना वाटतंय सक्क देवराजाला की माझ्यामुळे बुद्धांना डिस्टर्ब होऊ शकतो, म्हणून ते परत निघून गेले. बुद्धांना दर्शन घ्यायची इच्छा होती त्यांची फर्स्ट टाइम, तर त्यांची हिंमत नाही झाली मेडिटेशन मध्ये बसलेलं असल्यामुळे. मग पुन्हा कधीतरी त्यांना भेटायची इच्छा झाली, पण त्यांची स्वतः इच्छा होत नव्हती. म्हणून पंचशिख नावाचा एक गंधर्व होता, त्याचा उल्लेख आहे त्या सक्क पहिल्या सूत्रात. तर तो पहिले आला आणि त्याने वीणा वाजवणं सुरू केली आणि एक प्रेम गीत पण होतं ते त्याने म्हटलेलं आहे. ते गीत पण त्या सूत्रामध्ये आहे. आणि नंतर बुद्ध बसलेले असतात आणि बुद्ध त्याचं स्मित करतात त्याचं गाण्यावर आणि वाद्यावर, ठीक आहे, गीतावर आणि वाद्यावर. आणि म्हणजे त्याला अनुमोदन करतात, असं महत्वाचा संदर्भ आहे. आणि नंतर नंतर म्हणजे तो पंचशिख पहिल्यांदाच आलेला असतो, त्यांना गीत सादर केलेलं असतं वाद्य वाजवत, वीणा वाजवत. आणि नंतर बुद्धाजवळ तो अप्रोच होतो आणि बुद्धाशी थोडासा संवाद साधतो आणि नंतर सक्क तिथे येतो. म्हणजे सक्क डायरेक्ट येत नाही, सक्क देवराजा डायरेक्ट येत नाही, हिंमत होत नाही. आणि नंतर मग त्यांचा संवाद झालेला आहे सक्काचा आणि बुद्धांचा. आणि त्यावेळेस ते सक्क देवराजा म्हणतात की मी एकदा आलो होतो माझ्या रथातून, पण तुम्हाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी परत गेलो. तर बुद्ध काय म्हणतात माहितीये का, मला माहित आहे मी तुझ्या रथाचा आवाज ओळखला होता, पण बुद्धाने डोळे उघडले नाही त्यावेळेस, म्हणजे मेडिटेशन मधून ते बाहेर नाही आले, पण तो दिव्य रथाचा आवाज त्यांना आलेला होता आणि त्यांनी त्याला अनुमोदन केलेलं. तर बुद्ध एकदम निरस आहे, गाण्याला किंवा वाद्याला म्हणजे एकदम विरोध करतात तसं नाहीये. म्हणजे त्या पंचशिख गंधर्वाला पण त्यांनी अनुमोदन दिलेलं आहे. त्या दृष्टीने बघा, म्हणजे एक वेगळ्या दृष्टीनं बघा, याचा अर्थ म्हणजे गाणे बजवत बसा असं नाहीये. ते एक मन एकाग्र होण्यासाठी तुम्हाला जे जे काही करायचं असेल ते करा आणि मन एकाग्र करून समाधी आणि प्रज्ञेकडे जा, असं असं हे व्यक्तिगत मत आहे माझं, ठीक आहे. आणि लाबारी सरांनी सगळ्यांचे आभार मानले, मला पण नेहमीच मानावसे वाटतात. कारण आता पुढचं जे लेक्चर आहे ते वैशाली गायधनी मॅडमचं आहे, ते शेवटचं अट्टकथेतलं लेक्चर असणार आहे. आणि नंतर त्याच्या आधी नंतर 2 सारांश हे होणार आहे, 2-3 सारांश बद्दल होणार आहे. आणि आपला 1-1.5 महिन्यात हा कार्यक्रम संपणार आहे. पुढचे कार्यक्रम काय असेल त्याची घोषणा आम्ही सगळे जे वक्ते आहे आम्ही चर्चा करून तुमच्या समोर पुन्हा तुमच्या संपर्कात राहू. पण तुमचं फीडबॅक फार गरजेचं आहे. तुमचे प्रश्न आम्हाला मोटिवेट करतात, प्रेरणा देतात आणि म्हणजे आपण प्रत्यक्षच बसलेला आहे, संवाद साधत आहे, त्याचं खूप खूप समाधान मिळत आहे. आणि इथेच मी थांबतो. सगळ्याचं मंगल हो, मंगल हो. एक फक्त प्रश्न होता तिथे, यक्ष कसे रक्षण करतात. नाही, याच्या आधी आपला चर्चा झालेली आहे, 31 प्लेन्सवर आपलं लेक्चर झालेलं आहे, यक्षावर पण स्पेशल लेक्चर झालेलं आहे, आपल्या धम्मसाकाच्यावरती उपलब्ध आहे आणि डिटेल आहे, म्हणजे 2-2.5 तासाचं ते लेक्चर आहे यक्षावर, नागराजावर. तर यक्ष हे दिवाण म्हटलं गेलेले आहेत आणि ते बुद्धाचे पण प्रोटेक्टर आहे. आपल्याला लेण्यामध्ये दिसतात ना बरेच खांब उचललेले, जे म्हणजे पिलर आहे, स्तूपाचे पिलर किंवा विहाराचे जे पिलर त्याने तोलून धरलेले आहे. मोठमोठं पोट असतंय आणि अशी बुटके ते असतात, अशी त्यांची ख्याती आहे आणि ते आपल्याला शिल्पामधून दिसते. त्यांच्याकडे युद्धी खूप असते, त्यांच्याकडे पॉवर खूप आहे आणि ते कोणालाही म्हणजे ते हरवू शकतात एवढं सांगितलेलं. बुद्धाशी पण बऱ्याच वेळा त्यांचा इंटरॅक्शन झालेलं आहे. बोधिसत्व म्हणजे बुद्धाच्या आधीच्या जन्मातही अनेक यक्षांचे इंटरॅक्शन झालेलं आहे. तर माझे सूचना आहे की तुम्ही ते 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स आधी जे एक स्पेशल लेक्चर झालेलं आहे ते ऐका आणि यक्षावर मागच्या मला वाटतं 25 डिसेंबरला कधी लेक्चर झालं होतं ते ऐका. मग त्याच्यावर काय असेल तर त्यातही काही समजलं नसेल तर मग नंतर प्रश्न विचारा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर, तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते. खूप खूप धन्यवाद नलिनी मॅडम, जे आपण सर्व ज्या सुंदर सुंदर पीपीटी पाहत असतो त्यामुळे. तसेच मी धन्यवाद देते USA मधनं वैशाली गायधनी मॅडम आणि संजय गायधनी सर
यांना जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच, याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे वर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमामुळे. धन्यवाद सर्व धम्मसागरच्या टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे मी धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमामध्ये हजर असतात. आपण सर्व निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करूया. सर्वांचे जीवन सुखी होत, सर्वांचे मंगल हो. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती धम्मपालन गाथेने करूया. मी विनंती करते की नूतनताई यांना मी विनंती करते की त्यांनी धम्मपालन गाथा म्हणावी. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु.